गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। नाशिकचे रहिवासी असलेले, नाशिक जिल्ह्यातले आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेचं अध्यक्षपद ज्यांनी अनेक वर्ष भूषविलं आणि सरकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं
ते स्वर्गीय लक्ष्मणराव तथा काका तांबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. मी प्रारंभी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांना विनंती करतो, आपण स्वर्गीय लक्ष्मणराव तथा काका तांबे यांच्या स्मृतींना उजाळा द्यावा. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेचे आज 17वे पुष्प नाशिक जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणराव तांबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज होत आहे. या सत्रासाठी खास पाहुणे म्हणून आदरणीय विजयराव सूर्यवंशी साहेब, नाशिकचे सुपुत्र, नाशिक जिल्ह्याचे, ते खास उपस्थित झालेले आहेत. नाशिक जिल्हा आणि राज्य सरकारी कर्मचारी म्हटलं तर चळवळीच्या इतिहासामध्ये दोन नाव अशी होती की ज्यांनी प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. एक राम गायटे आणि दुसरी लक्ष्मण. महाराष्ट्रभर आपल्याला मिळतं. प्रामुख्याने चळवळ जेव्हा उभी राहिली, पहिला संप जेव्हा झाला 1966 त्यावेळेला संप म्हणून नाही तर सर्वांनी सार्वत्रिक कॅज्युअली म्हणून आम्ही सगळे राज्यभर घेतले आणि तो इतिहास घडून पांढर पेशा वर्ग हा संप करू शकतो हे संबंध जगाला आम्ही दाखवून दिलेलं होतं. त्याचं संबंध नेतृत्व काका तांबे यांनी केलं. राम गायटे यांच्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाची धुरा त्यावेळी दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली बरेच आंदोलनं या ठिकाणी झाले. काका कुठल्याही ऑफिसमध्ये गेले तर कर्मचारीचा घोळका पाहून तिथले अधिकारी वर्ग वगैरे साधारणतः त्यांना आदराने तर बोलवतच होते, परंतु एकदम चर्चा करत असताना अतिशय सन्मानाने चर्चा करत होती. इतकी भीतीवर्धक आदर त्यांच्या संदर्भातली होती. नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये अग्रेसर ठेवण्यामध्ये, चळवळीमध्ये काका तांबे यांचं काम मोठं होतं. अनेक लढे यशस्वी केले. मध्यंतरी सरकारी कर्मचाऱ्यांची जी बँक होती त्या बँकेमध्ये प्रशासक म्हणून त्यांची नेमणूक केल्यानंतर त्या बँकेच्या स्वतःची इमारत असावी म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि जुन्या बोरपट्टीमध्ये जे पोस्ट ऑफिस होतं त्याच्यावरची जागा त्यांच्या कारकिर्दीत घेतली आणि ती घेतल्यामुळेच आज बँकेची मोठी इमारत एक रविवार कारंज्यावरती आणि एक भाभानगरमध्ये होऊ शकली. म्हणजे सहकार क्षेत्रातलं सुद्धा त्यांनी मोठं काम करून बँकेचं उज्ज्वल यश असं निर्माण केलेलं आहे. अनेक घटना मला सांगता येईल. सरकारी कर्मचाऱ्यांनी किंवा आपल्या मागण्यापुरती राहू नये म्हणून त्यांनी संघटनेला एक नवीन वळण दिलं की आपण आदिवासी खेडे दत्तक घेतली पाहिजे आणि म्हणून गंगापूर धरणाजवळची सावरगाव जे आहे ते आम्ही दत्तक घेतलं आणि तिथे पाण्याचा प्रश्न सोडवलेला होता. त्याचनंतर त्याच गावामध्ये शासकीय योजना जात नव्हत्या. त्या शासकीय योजना आणून तिथे लाईट वीज आणि पोलोच्या काळामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना जमिनी ज्या मिळाल्या नाही त्या जमिनी मिळवून देण्यामध्ये काका तांबे यांचा अग्रगण्य असे कार्यकर्ता म्हणून उल्लेख करावा लागतो. काकांनी कधीही त्यांच्या घरी आला तर इतकं स्नेहाने ते होते. त्यांनी आपल्या मुलांना कुटुंबाला अतिशय चांगल्या पद्धतीने कळवलं. काकांची आज जर काका जर असते तर या सगळ्या परिस्थितीमध्ये कामगारांचे काय हाल होतात याची जाणीव होऊन ते लढण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलं असेल. त्यांच्याबरोबर प्रदीर्घ काळ 40 वर्षाचा काळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना घालवता आला आहे. मी काकांच्या स्मृतीला अभिवादन करतो. काकांच्या कार्यामुळे आजही अजरामर असं नाव आहे. चिरंतन त्यांची स्मृती राहावी म्हणूनच नाशिकच्या व्याख्यानमालेचे कार्यकर्ता म्हणून सतरंजी उचललेले काका यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज हे व्याख्यान या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. काकांच्या स्मृतीस अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. स्वर्गीय लक्ष्मणराव तथा काका तांबे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले लक्ष्मणराव अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिकले आणि महसूल विभागात त्यानंतर त्यांनी शासकीय नोकरी केली. ते मूळचे नगर जिल्ह्यातले.
तिथूनच शेतकरी आणि कामगार चळवळीचे बाळकडू त्यांना लाभलं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमधील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटना स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी मुंबईत केला आणि मग नाशिकला त्यांचं घरच संघटनेचं कार्यालय होऊन गेलं. 1968 साली काकासाहेबांनी कर्मचाऱ्यांसाठी पहिली गृहनिर्माण सोसायटीची स्थापना केली. राजसारथी सोसायटीचे ते संस्थापक होते. नाशिक जिल्हा शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संघटनेचे सलग 30 वर्ष ते अध्यक्ष होते. ते कुशल संघटक होते. एरवी मुलूक मैदान तोफ असणारे काका कार्यकर्त्यांशी मोकळेपणाने संवाद साधायचे. त्यांच्या पाठीशी कायमच भक्कमपणे उभे राहायचे. नाशिकच्या महिला बँक स्थापनेत तसंच लहान व्यापारी, भाजीपाला विक्रेते यांना शेअर होल्डर्स करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. शासकीय आणि जिल्हा परिषद कर्मचारी बँकेचे ते प्रशासकीय अध्यक्ष असतानाच त्यांच्याच कार्यकाळात बँकेची स्वतःची वास्तू उभी राहिली. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. शेतकऱ्यांचे प्रश्न असो वा 1972चा दुष्काळ वा कामगारांची एकजूट करून कृती समिती स्थापने, या सगळ्यामध्ये ते अग्रेसर होते. आज त्यांची मुलं विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक काम करताना काकांनी कुटुंबाकडेही तेवढ्याच आत्मीयतेने लक्ष दिलं. अशा महनीय व्यक्तीला अर्थात स्वर्गीय लक्ष्मणराव तथा काका तांबे यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकचे वतीने विनम्र अभिवादन. या ठिकाणी संपूर्ण तांबे कुटुंबीय उपस्थित आहेत. नवलनाथजी तांबे, अशोक तांबे, त्यांचे सुपुत्र, ज्येष्ठ सुपुत्र अनिल तांबे, तसंच सुनबाई त्यांच्या दोन्ही उपस्थित आहेत. मी तांबे कुटुंबियांना विनंती करतो आणि पाहुण्यांना विनंती करतो की आपण स्वर्गीय लक्ष्मणराव काका तांबे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. आहे सूर्यवंशी साहेब आणि मनोहर त्रिभुवन साहेब या दोन लोकांनी सहकार क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून काम करताना अनेक नवीन कार्यकर्त्यांना या क्षेत्रामध्ये आणलं आणि नाशिकच्या सहकार क्षेत्रामध्ये एक तरुण रक्ताला वाव देण्याचं काम केलेलं आहे. त्यापैकी 2 इथे साक्षीदार आहेत. बिझनेस बँकेचे विजय संकलेचा आणि विश्वास बँकेचे विश्वास ठाकूर. मी विश्वास ठाकूर यांना विनंती करतो, आपण आजचे वक्ते विजय सूर्यवंशी यांचा आपल्या सर्वांना परिचय आहेच, परंतु कार्यक्रमाच्या प्रथेचा भाग म्हणून या ठिकाणी परिचय करून द्यावा. धन्यवाद श्रीकांतजी. मी किंवा विजय संकलेचा आम्ही दोघं नाही तर नाशिकमधल्या किमान 15 ते 20 बँका अशा आहेत की ज्या बँकेच्या रजिस्ट्रेशनवर विजय सूर्यवंशी या नावाची सही रजिस्ट्रेशन करण्याच्या याच्यामध्ये आहे. आणि बऱ्याच कार्यक्रमांना आम्ही जात असतो. एक असते की काही जबाबदाऱ्या तुमच्यावर आल्यानंतर तुम्हाला त्या पार पाडाव्या लागतात आणि काही जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्हाला एक आनंद मिळत असतो, एक अभिमान आणि तुम्हाला एक छान वाटत असतं. आज डॉक्टर विजय सूर्यवंशींची ओळख करून द्या म्हणून मला संध्याकाळी दुपारी मला श्रीकांत बेनींचा फोन आला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की श्रीकांत बेनी हे पूर्वीचे पत्रकार असल्यामुळे त्यांना अनेकांना अडचणीत आणण्यामध्ये तसा बऱ्यापैकी
एक आनंद मिळत असतो आणि माझ्यावर त्यांचं थोडंसं जास्त प्रेम असल्या कारणामुळे बऱ्याच वेळेला ते माझ्याकडे अशा काहीतरी गोड जबाबदाऱ्या मात्र निश्चितपणे देत असतात. खरं म्हणजे मी इथं बऱ्यापैकी परिचयाचं आणलं, लिहून आणलं, पण मी आत्ता बराच विचार करत होतो आणि तेव्हा मला असं वाटलं की एक लिहिलेलं कुठलं तरी आपण वाचण्यापेक्षा किंवा आपण हे करण्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय वाटतं, आपल्या मनातून काय वाटतं आपल्या मित्राबद्दल किंवा काय, हे जास्त महत्त्वाचं आहे. विजय सूर्यवंशी अधिकारी जरी असले तरी माझा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड ह्या तिन्ही भूमिकेमध्ये विजयचा रोल माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा आहे. त्यामुळे त्याची ओळख करून देताना मध्ये मध्ये माझे पण काही रेफरन्सेस येतील तर त्याकडे तुम्ही थोडंसं दुर्लक्ष करा आणि त्याच्याबद्दल मी जे बोलणार आहे त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आणि माझ्याबद्दलचं घरी जाऊन विचार करा. आज इथं डॉक्टर आरती सूर्यवंशी पण उपस्थित आहे. त्याचबरोबर आमची गोड कन्या आमची राही पण इथं उपस्थित आहे. राज मला वाटतं येत असेल, तसं सूर्यवंशी कुटुंब आणि राज पण आहे इथं. आणि त्याचबरोबर आमचा विजयचा आणि माझासुद्धा मोठा भाऊ आणि मित्र नाना पण इथं उपस्थित आहे. नानासुद्धा आम्हाला कधीच म्हणजे असा मोठ्या भावासारखा वाटला नाही, तर नाना हा कायम मित्र म्हणून नानाची भूमिका फार महत्त्वाची सूर्यवंशी कुटुंबामध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खरं म्हणजे एका गावातल्या एका छोट्याशा तालुक्यामधला एक मुलगा देवळ्यासारख्या ठिकाणी एका शाळेमध्ये, प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतो, मोठी स्वप्न घेतो, उडण्याचा प्रयत्न करतो. केवळ उडण्याचा प्रयत्न करत नाही तर आकाशामध्ये घार जी उंची गाठते त्या उंचीवर जाऊन तो माणूस पोचतो, तो मुलगा पोचतो. मला असं वाटतं की आत्ताच्या काळामधल्या सर्व तरुण मुलांसाठी एक आदर्श जर असं कोणी असेल आणि रियालिटीमध्ये, कारण बऱ्याच वेळेला मुलांना खरं म्हणजे आज खूप मुलं किंवा कोणीतरी आलं असतं तर त्याच्यावर बोलण्यात आधी की आलं असतं. पावसाने थोडासा गोंधळ घातला आणि तिकडं राजकीय सभा सुरू आहे, पण शेवटी आपल्याला माहिती की क्वांटिटी आणि क्वालिटी याचा जर विचार केला तर इथं सगळी क्वालिटी आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि अशा याच्यामध्ये डॉक्टर विजय सूर्यवंशीसारखा एक मुलगा सैनिक स्कूलमध्ये जातो, तिथं प्रावीण्य मिळवतो, कॉलेजमध्ये सायन्सला जातो, त्याच्यानंतर ठरवतो की मिलिटरीमध्ये जायचं, मिलिटरीमध्ये फायटर पायलट म्हणून सिलेक्शनपर्यंत पोचतो. एका शेवटच्या टेस्टमध्ये तिथं काहीतरी थोडंसं राहून जातं आणि नंतर तो माणूस कस्टममध्ये जाऊन जॉईन होतो, कस्टममध्ये काम करतो, कस्टममधून तो पुन्हा प्रशासकीय सेवेमध्ये येतो. त्याच्यामागचं कारण घरातला असलेला जो वारसा तो जास्त महत्त्वाचा असं मला वाटतं की आई शिक्षिका, मुख्याध्यापिका, वडील BDO म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे, मोठा भाऊ आपल्याला सगळ्यांना आजही माहिती आहे की किशोर बापूंना जाऊन अनेक वर्ष झालेत, पण किशोर बापूंचं नाव घेतलं गेलं नाही असं सूर्यवंशी कुटुंबाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आजपर्यंत कधी होत नाही. इतकं मोठं कर्तृत्व असलेला आज इथं नसला तरी बापू, आणि त्याला तो जिथं कुठे असेल तिथून त्याला विजयचं सगळं पाहताना जो काही आनंद होत असेल, मला असं वाटतं की तो आपण सगळे इथं बसूनसुद्धा आपण फील करू शकतो. असा हा एक अधिकारी एक सामान्य कुटुंबातून आलेला एक सहकार विभागामध्ये जॉईन होतो, सहकार विभागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम करतो, त्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जाते. त्यांनी बनवलेले पॅटर्न आजही महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी संस्थांमध्ये ओळखले जातात. किंबहुना सहकार खातं सोडून जवळपास 18 ते 20 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर सुद्धा आज विजय आणि विजय संकलेचे आणि माझ्यासारखे अनेक लोक सहकारातले अशी आहेत की जे डॉक्टर विजय सूर्यवंशींशी जोडले गेलेले आहेत. आणि हे सगळं प्रकारचं काम करत असताना नॉर्मली आपल्याला लक्षात येत असेल की माणूस जसा जसा मोठा होत जातो तसं ते पिरॅमिडसारखं असतं की वरतून माणसं ही खालची माणसं ही लहान दिसायला लागतात. डॉक्टर विजय सूर्यवंशीच्या बाबतीत मात्र माणसं वरतून जास्त जवळ दिसायला लागली. हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग जो मी ऑब्झर्व केला आहे, विजय संकलेश यांनी ऑब्झर्व केलेला आहे, तो म्हटला तर वावगं ठरू नये. हा माणूस एका अत्यंत अवघड अशा परीक्षेच्या याच्यामध्ये, म्हणजे एक वेळ डायरेक्ट IAS होणं सोपं असतं, पण डायरेक्ट नॉन IASच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून एका माणसाची निवड मेरिटमध्ये होते. मला असं वाटतं की त्याला फार महत्त्व
त्या याच्यामध्ये आहे. आणि केवळ तो माणूस तिथं जाऊन तो थांबत नाही. पहिलं पोस्टिंग ज्या वेळेला विजयचं पहिलं पोस्टिंग ज्या वेळेला झालं ते MIDC मध्ये झालं. MIDC मध्ये असताना सुद्धा विजयने हिंजवाडीमधल्यासारखे छोटे छोटे कंपन्यांचे असलेले प्रॉब्लेम, NOC साठी असलेले प्रॉब्लेम की ज्याच्यासाठी लोकांची वर्षानुवर्ष अडवणूक झालेली होती, ते क्षणात चार्ज घेतल्यानंतर पहिल्या झटकामध्येच त्यांनी ते प्रॉब्लेम एका दिवसामध्ये त्या लोकांचे प्रॉब्लेम सोडवलेत आणि औद्योगिक विकासाला काही प्रमाणात का होईना त्याच्या दृष्टीने चालना देण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केला. त्यानंतरची झालेली पोस्टिंग कोल्हापूरला CO म्हणून जी पोस्टिंग झाली ती मात्र त्याच्या आयुष्यामध्ये खूप कलाटणी देणारी ठरली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कायापालट नावाचा जो प्रोजेक्ट विजयनी तिथं केला त्याची दखल नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये सुद्धा घेतला, हा तितकाच महत्त्वाचा आहे. तिथल्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी विजयने केलेल्या खेळासाठीच्या केलेल्या डेव्हलपमेंटची आजची प्रगती अशी आहे की एका शाळेमध्ये आत्ता 300 मेडल त्या मुलांना मिळालेली आहेत आणि ते राष्ट्रीय पातळीवरची मेडल मिळालेली आहेत. अनेक मुलं सरकारी नोकरीमध्ये त्याच्यातून गेलेली आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने एका अधिकाऱ्याने जर ठरवलं की सामान्य लोकांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे तर त्याचा काय कायापालट होऊ शकतं हे जर बघितलं तर डॉक्टर विजय सूर्यवंशींचं कार्य हे खरोखरच खूप मोठं असं कार्य आहे. त्यानंतर तयार झालेला पालघर नावाचा एक नवीन जिल्हा, पहिल्या जिल्ह्याचा पहिला CO होण्याचा मान डॉक्टर विजय सूर्यवंशींना मिळाला. मला वाटतं की ती सुद्धा एक ऐतिहासिक घटना लिहिली जाईल, कारण पालघर जिल्हा झाल्यानंतर त्याला आपण संपून जाऊ पण तो जिल्हा वर्षानुवर्षे राहील. तिथे जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा पहिला CO म्हणून डॉक्टर विजय सूर्यवंशींचं नाव घेतलं जाईल. पहिलं काम करत असताना सुद्धा ज्या वेळेला एखादं मूल आपण जन्माला घालून त्याची डेव्हलपमेंट करतो त्याच पद्धतीने त्या जिल्हा परिषदेची डेव्हलपमेंट डॉक्टर विजय सूर्यवंशींनी अत्यंत चांगल्या पद्धतीने करून डिजिटल प्लॅटफॉर्म त्यावेळेला निर्माण करून लोकांचा संबंध कमीत कमी शासकीय यंत्रणेशी येऊन अत्यंत सुकर पद्धतीने काम होईल याच्यासाठीचा प्रयत्न डॉक्टर विजय सूर्यवंशींनी तिथे केला. त्यानंतरचे असलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवून डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना गोंदियाला कलेक्टर म्हणून नेलं. त्यावेळेला गोंदियाला जाण्याची कोणाची तयारी नव्हती आणि एक लक्षात घ्या की जो माणूस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र इथं काम करतो तो विदर्भामध्ये कधी जात नाही. विदर्भामध्ये तो शिक्षा म्हणून जातो. पण ह्या माणसांनी शिक्षा म्हणून न समजता आपल्यावर शासनाने काहीतरी जबाबदारी दिली म्हणून तो माणूस तिथं जातो. सारस नावाच्या पक्षाकडे दुर्लक्ष केलेल्या पक्षाकडच्या याचा तिथं तो संग्रह करतो, त्या पक्षांना मान्यता देण्यासाठीचा मोठा उपक्रम राबवतो आणि आज देशामध्ये नाही तर जगभरातून सारस महोत्सवासाठी म्हणून लोक तिथे येतात. मला असं वाटतं की ही ग्रेट अचिव्हमेंट ही डॉक्टर विजय सूर्यवंशींनी त्यावेळेला केली. वर्षभराचं काम तिथे केल्यानंतर डॉक्टर सुभाष भामरेंनी त्यांना संरक्षण राज्यमंत्रीच्या इथं खाजगी सचिव म्हणून त्यांना दिल्लीला नेलं. तिथं दिल्लीला नेल्याने योगायोगाने त्यांना त्यावेळेला असलेले कॅबिनेट मिनिस्टर जे पर्रिकर होते त्यांनी बऱ्याचशा जबाबदाऱ्या डॉक्टर भामरेंवर, सुभाष भामरेंवर दिलेल्या होत्या आणि डॉक्टर सुभाष भामरेंनी बऱ्याचशा जबाबदाऱ्या डॉक्टर विजय सूर्यवंशींवर दिलेल्या होत्या. डॉक्टर विजय सूर्यवंशी सैनिक स्कूलचे असल्या कारणामुळे ते त्यांचं पहिलं प्रेम सैनिक स्कूल आणि त्या सैनिक स्कूलवर पहिलं प्रेम असल्या कारणामुळे सगळ्या भारतातल्या सैनिक स्कूलमधल्या बऱ्याच ठिकाणी 1971 साली जिंकून आणलेले रणगाडे त्या शाळेला देण्याचं काम, त्या मुलांना त्याच्यातून प्रेरणा मिळावी याचं काम डॉक्टर विजय सूर्यवंशींनी केलं. केवळ तेच केलं नाही तर ह्या सैनिकी स्कूलचा प्रश्न हा आर्थिक विकासाशी, आर्थिक घटनेशी खूप मोठ्या प्रमाणावर होता. तिथले आर्थिक प्रश्न जे काही आहेत ते त्यांनी एका महिन्याच्या आत ते सोडवलेत आणि आज या देशाला मिळणारे जे सैनिक आहेत, तुम्ही आम्ही जे इथं बसतो ते जे सक्षम करण्याचे आणि त्यांना एक कर्तव्यदक्ष बनवण्याच्या कामामधला डॉक्टर सूर्यवंशींचा वाटा हा फार मोठा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यानंतर तिथून ते रायगडमध्ये आलेत. रायगडमध्ये आल्यानंतर पावसाळ्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की अनेक गावं अशी आहेत की ज्यांचा पावसाळ्यामध्ये संपर्क तुटतो. त्या लोकांचं पुनर्वसन करताना शासनाच्या नेहमीच्या उदासीनतेच्या याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांचं जे त्या लोकांना जिथं जागा दिली जायची त्या जागा इतक्या अडचणीच्या असायच्या की त्यांचा तिथंसुद्धा जगाशी संपर्क व्हायचा नाही. डॉक्टर विजय सूर्यवंशींनी ह्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं, गावाच्या जवळ आणलं आणि त्यांच्या डेव्हलपमेंट केल्या. आपल्याला माहिती असेल की त्यावेळेला रायगडमध्ये एक फार मोठा ॲक्सिडेंट झाला. एक गाडी उलटली, जवळपास 80 ते 100 लोक त्या दरीमध्ये अटकलेले होते. त्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम डॉक्टर विजय सूर्यवंशींनी त्यावेळेला केलं आणि ते अत्यंत विक्रमी वेळामध्ये ते काम केलं गेलं.
त्याची दखल महाराष्ट्रातल्या सगळ्या वृत्तपत्रांनी घेतली. वेळोवेळी त्या काळामध्ये आलेले अलिबागमध्ये आलेले जे पूर होते त्या पुराच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर नुकसान व्हायचं. त्यांनी त्यांच्या ओळखीचा आणि त्यांच्या संबंधाचा त्यांच्या मित्रांचा उपयोग करून त्यावेळेला NDRF हे मला वाटतं त्याच्या मोठ्याच्या मोठ्या टीम हे सगळं घडण्याच्या आधी रायगडमध्ये आणून ठेवल्यात, जे याच्यापूर्वी कधी झालं नव्हतं. आपल्याकडे नॉर्मली तुम्ही बघा आग लागल्यानंतर फायर ब्रिगेड येते किंवा सगळं घटना घडल्यानंतर लोक येतात. अशा वेळेला त्यांनी तिथं लोक आधी आणून ठेवली की ह्या घटना घडतील आणि त्या घटनेतून हजारो लोकांचे प्राण त्यांनी तिथून वाचवलेत. तिथून ते बाहेर पडलेत आणि त्यांना कल्याण डोंबिवलीला आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते, त्यांनी त्यांना तिथून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आणले. कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेत आल्यानंतर तिथं कोविड सुरू झाला आणि कोविडच्या काळामध्ये डॉक्टर विजय सूर्यवंशींनी जे काम केलं ते संपूर्ण देशामध्ये त्याचं कौतुक झालं. त्यांच्यावर कॅप्टन कूल नावाचं पुस्तक तिथल्या नागरिकांनी प्रसिद्ध केलं. त्यांचा ज्या वेळेला सत्कार झाला, त्यांची बदली झाल्यानंतर मी तिथं होतो, त्या सत्काराला जेवढी गर्दी झाली तेवढी आजपर्यंत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इतिहासामध्ये आयुक्तांची बदली झाल्यानंतर कधी झालं नाही. आयुक्तांची बदली व्हावी म्हणून आंदोलनं झालीत, पण आयुक्तांची बदली झाल्यानंतर त्यांच्या सत्कार समारंभाला जमलेली गर्दी, सर्वपक्षीय लोक, सर्व पक्षाच्या लोकांनी एखाद्या माणसाबद्दल चांगलं बोलणं, मला असं वाटतं की हे खूप रेअर असलेली अशी क्वालिटी त्यांची आहे. तिथून त्यांची बदली झाली, तिथून ते गेले MMRDAला गेले. MMRDAला 6 महिने काम केलं, पण त्या याच्यामध्ये सुद्धा मेट्रो, मला वाटतं मेट्रो 3, मेट्रो 6, मेट्रो 9 ह्या ज्या महत्त्वाच्या जोडणाऱ्या वाहिन्या आहेत की ज्याच्यातून 2030पर्यंत 1 कोटी लोक दररोज ये जा करणार आहे, त्याची थांबलेली काही कामं, त्यांच्या अडचणी त्यांनी तिथं त्यांच्या 6 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी तिथं जाऊन त्या सगळ्या त्या दूर केल्या आणि मार्गी लावल्या. आणि ते आता मला खात्री वाटते की जो 2030 साली प्रोजेक्ट पूर्ण व्हायचा आहे तो डॉक्टर सूर्यवंशींच्या इनिशिएटिव्हमुळे तो 2028पर्यंत तो पूर्ण होईल आणि लोकांच्या सेवेमध्ये येईल. आणि तिथून 6 महिन्यानंतर ते राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे ते रुजू झाले. तिथंसुद्धा त्यांनी नवीन उपक्रम केले. काही याच्यामध्ये त्यांनी आता सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या शौर्याबद्दल त्यांना दरवर्षाला प्राइजेस दिले जातील, त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. फ्लॅग त्यांचा परमनंट व्हावा याच्यासाठीचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि मला खात्री आहे की येत्या 26 जानेवारीला त्यांनी जे स्वप्न पाहिलेले ते 100% पूर्ण होईल. एक अधिकारी प्रत्येक ठिकाणी जातो आणि आपला ठसा निर्माण करतो, आपलं तिथं आपल्या खूनगाठा तिथं काहीतरी ठेवतो आणि लोकांना आनंद मिळेल अशा प्रकारचं काम करतो. मला असं वाटतं की ग्रामीण लोकांशी आणि सर्वसामान्य माणसाची जोडली गेलेली नाळ असे जे काही महाराष्ट्रातले रेअरेस्टमधले रेअरेस्ट अधिकारी आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर विजय सूर्यवंशी एक आहेत असं मला वाटतं. आणि आज या वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने डॉक्टर सूर्यवंशी आज इथं आलेत. मला असं वाटतं की प्रशासनातला त्यांचा हा अनुभव हा सगळ्यांना खूप फायदेशीर होईल. कदाचित मला असं वाटतं की त्यांच्या व्याख्यानातले बरेचसे मुद्दे मी तुम्हाला आधीच सांगितलेले असावेत. त्याची रिॲक्शन ते सगळा कार्यक्रम संपल्यानंतर वैयक्तिक मला देतीलच याची मला पूर्णपणे खात्री आहे. परंतु इतका मोठा अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या इथं आपल्या वसंत व्याख्यानमालेच्या याच्यामध्ये आलेत हे मला वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर आरती सूर्यवंशीसुद्धा इथं आहेत, त्यासुद्धा सायकोलॉजिस्ट आहेत आणि अतिशय उत्तम काम करतात. आणि केवळ ते करत नाहीत तर आता IAS अकॅडमीमध्ये जे होऊ घातणारे IAS लोक आहेत, ह्या IAS लोकांना ट्रेनिंग देण्याच्यामध्ये त्यांचा रोल, ते आता तिथं प्रोफेसर म्हणून त्या तिथं आता ती लेक्चर देण्यासाठी म्हणून जातात. मला वाटतं ही मोठी गोष्ट आहे. आमचे राहीने एंटरटेनमध्ये मोठं काम केलं आणि आता ती वकील होती, चांगल्या प्रकारची वकील होते, तिचा निश्चित फायदा होईल आणि ती वडिलांप्रमाणेच लोकांच्याकडून फिया न घेता लोकांना मदत करेल अशा अपेक्षा करायला काही हरकत नाही. राज आलाय, राज अमेझॉनमध्ये फार मोठ्या पदावर, वरिष्ठ पदावर काम करत होता, तिथून त्यांनी ते सोडलं आणि परत आपल्या देशामध्ये परत आला इथं काम करण्यासाठी म्हणून की मला तिथं नको तर आता तिथलं बस झालं, मी इथे येतो आणि माझ्या याच्यामध्ये इथं मी काम करतो. मला असं वाटतं की डॉक्टर विजय सूर्यवंशींचं एवढं समृद्ध कुटुंब बघितल्यानंतर आपल्याला सगळ्यांना आनंद मिळतो. पण मला त्याच्यातून असं वाटतं लोक देव मानो न मानो, आपण कधी काय मागतो की कोणीतरी देवानी पाठवलेला एखादा देवदूत असतो. डॉक्टर विजय सूर्यवंशी हा देवानी पाठवलेला देवदूत आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि देवाला ते करता येत नाही, तो देवदूताच्या माध्यमातून करून घेण्याचा प्रयत्न तो डॉक्टर विजय सूर्यवंशीच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून करतो आहे. तुमच्या सर्व कुटुंबाला
आमच्या इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि माझं थोडंसं लांबलेलं मनोगताला मी इथं विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय विजय सूर्यवंशी यांचा परिचय करून देण्यासाठी मला वाटतं विश्वास ठाकूर यांच्याशिवाय नाशकामध्ये दुसरी काही व्यक्ती नसावी आणि त्यामुळे पत्रकारितेच्या माध्यमातून माझं निरीक्षण किती योग्य आहे हे देखील आपण सर्वजण मान्य करा. आपल्या घरचेच पाहुणे ज्यांनी आकाशामध्ये अतिशय उंच भरारी घेतली आणि आपल्या सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून यावा अशी कामगिरी केलेली आहे असे डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचा व्याख्यानमालेच्या वतीने सत्कार करण्यासाठी मी रुचिता ठाकूर ज्या आमच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य आहेत त्यांना आमंत्रित करतो. बिझनेस बँकेचे माजी चेअरमन आणि नाशिक रोड परिसरामध्ये ऋतुरंग ही चळवळ अतिशय उत्तमपणे राबविणारे आणि तिथलं सांस्कृतिक वातावरण टिकवण्यासाठी वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करणारे विजय संकलेचा यांचा सत्कार करण्यासाठी मी व्याख्यानमालेच्या उपाध्यक्षा उषा तांबे यांना विनंती करतो. प्राचार्य संगीता बापना व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्षा या विश्वास ठाकूर यांचा सत्कार करतील आणि याच्या व्याख्यानाचे प्रायोजक सन्माननीय अनिल तांबे यांचा सत्कार करण्यासाठी मी अविनाश वाळुंजे यांना आमंत्रित करतो. खरं तर हा कार्यक्रम आपल्या नेहमीच्या मोकळ्या मैदानामध्ये जर झाला असता तर आपल्या सर्वांना निश्चितचपणे अधिक आनंद झाला असता, परंतु समोर एक सन्माननीय केंद्रीय मंत्र्यांची सभा सुरू असताना आपल्याला त्या ठिकाणी समोर इकडे व्याख्यानासाठी बोलवणं हे मला वाटतं शिष्टाचाराला धरून योग्य झालं नसतं. म्हणून आपण पाऊस थांबलेला असला तरी या ठिकाणी मध्ये व्याख्यान घेत आहोत. परंतु मला विश्वास आहे की तुमची कार्यकर्तृत्वाची भरारी इतकी मोठी पुढची चढत जाणार आहे की भविष्यातसुद्धा पुन्हा एकदा आपलं जे काही समोर पटांगणात भाषण करण्याचं, व्याख्यान देण्याचं, मार्गदर्शन करण्याचं स्वप्न आहे ते निश्चितपणे भविष्यात येत्या 2-3 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकेल. आपल्यामध्ये एक्साईज सुप्रिटेंडेंट शशिकांत गर्जे हे देखील उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण आमचा सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं आणि अशोक तांबे यांना विनंती करतो आपण गर्जे साहेबांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करा. ओशी वर्मा मॅडम या ठिकाणी आला आहेत आणि ओळ साहेब यांनाही मी डेप्युटी कमिशनर यांनाही मी येण्याची सत्कार घेण्यासाठी येण्याची विनंती करतो. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांना विनंती करतो आपण हा सत्कार करावा. उद्या मुस्लिम सत्यशोधक मंडळ पुणे या संस्थेचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांचं व्याख्यान होईल. समान नागरी कायदा, वास्तव, अपेक्षा आणि सुधारणा उद्याच्या व्याख्यानाचा विषय आहे. आजच्या व्याख्यानानंतर समोर मैदानामध्ये रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड प्रस्तुत त्रिदिवसीय भक्ती महोत्सव भाग 1 हा गाण्यांचा कार्यक्रम या व्याख्यानानंतर होईल. मी आदरणीय डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना विनंती करतो त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. हे व्याख्यान आपलं व्याख्यानमालेच्या वेबसाईटवर आणि यूट्यूबवर देखील लाईव्ह सुरू आहे. त्यामुळे इथे जेवढे दर्शक आहेत
त्याच्यापेक्षा 10 पट 20 पट अधिक दर्शक हे ऑनलाईन पद्धतीने या व्याख्यानाचा लाभ घेत आहेत आणि समोर लाखो श्रोते आहेत. अशा भावनेतून आता डॉक्टर विजय सूर्यवंशी आपल्याशी सहयोगी शासन प्रशासनातील लोकसहभाग या विषयावर संवाद साधतील. धन्यवाद. मी तर आयुक्त साहेबांचं खरंच खूप अभिनंदन करते, कारण मी स्वतः शून्य कचरा राबवते. मला जेव्हा त्यांनी आयुक्त साहेबांनी हे डिक्लेअर केलं की ओला कचरा सुका कचरा वेगळा द्यायचा, त्या क्षणी मला इतका आनंद झाला की म्हटलं अरे आता तरी कल्याणला सुगीचे दिवस नक्की येतील. आणि आयुक्त साहेबांनी वर्षभरात ते करून दाखवलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. त्रास म्हणजे एक शापित जीवन या ठिकाणी जगत होते आणि या शापातनं उत्शाप सूर्यवंशी साहेबांच्या या निर्णयामुळे उत्शाप मिळाल्याचा आनंद या सगळ्यांना होतोय, आम्हा सगळ्यांना. वर्ष साजरं करत असताना आज 17वा दिवस आहे आणि आपण मला ही श्रीकांतजी आणि सर्व पदाधिकारी आपण मला ही संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल सर्वप्रथम मी आपला खूप आभारी आहे. इथे खरं म्हणजे मित्राला जर परिचय करून देण्याला सांगितलं तर मित्र प्रेमापोटी किती जास्त कौतुक करून जातो ते आपण बघितलं असेल. मला माहीत नाही एवढ्या कौतुकास मी पात्र आहे की नाही, पण विश्वास ठाकूर, विश्वास, मी तुझे आभार व्यक्त करतो परिचय करून दिल्याबद्दल. इथे उपस्थित आमचे मित्र विजय संकलेजाजी, मुक्तेश्वरजी मुनशेट्टीवार, अनिलजी तांबे, सौभाग्यवती आरती सूर्यवंशी, सर्व सूर्यवंशी कुटुंबीय, माझे सर्व आप्तेष्ट मित्र, सहकार क्षेत्रातले परिचित सर्व माझ्या विभागातील अधिकारी,
उपस्थित सर्व पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे फेसबुक, यूट्यूबवरती जे हा वसंत व्याख्यानमालेचा कार्यक्रम पाहत आहेत ते सर्व श्रोते यांना मी विनम्र अभिवादन करतो. सर्वप्रथम मी कैलासवासी लक्ष्मणराव तांबे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. योगायोग असा आहे की आज मला वाटतं सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या स्मृतीच्यासाठी माझं व्याख्यान ठेवलं असेल. दुसरा एक योगायोग असा आहे की माझं ह्या देव मामलेदार पटांगणावरती व्याख्यान होणार होतं आणि मला काही वर्षापूर्वीच देव मामलेदार पुरस्कार देखील मिळाला आहे. आणि देव मामलेदार हे एकमेव असे म्हणजे यशवंतराव महाराज असे सरकारी अधिकारी आहेत की ज्यांची संपूर्ण देशामध्ये एकमेव अधिकारी असतील की ज्यांची पूजा होते देव म्हणून. आणि सटाणा म्हणजे बागलाण, सटाणा शहराचं ते ग्रामदैवत आहे. लहानपणी मला आठवते मी वडिलांचं बोट धरून अनेक वेळा त्या यात्रेला, यशवंतराव महाराजांची यात्रा असते मोठी, त्या यात्रेला गेल्याचं मला आठवतं. आणि त्याच पटांगणावरती आज ही सभा होणे हे देखील माझ्या आयुष्यातला हा फार मोठा योगायोग मी समजतो. या ठिकाणी येण्याचं अनेक वेळेला गंगा घाटावरती जेव्हा जेव्हा आलो तेव्हा खरं म्हणजे दुःखद प्रसंगाच्या वेळेला जास्त आलो. माझ्या वडील बंधूंचा दशक्रिया विधी असेल, आईवडिलांचा दशक्रिया विधी असेल, परंतु आज वसंत व्याख्यानमालेचा हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी मला उपस्थित राहता आला याचा मला खूप आनंद आहे. माझं शालेय शिक्षण जे आहे ते देवळा येथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं आणि हायस्कूलमध्ये झालं. आणि मी कॉलेज इथे RYKला कॉलेजला होतो. मी BSc मी इथे केलं आहे. मला आठवते कॉलेजला असताना मी अनेक वेळेला ह्या वसंत व्याख्यानमालेला आलेलो आहे. आणि तेव्हा कधी असं वाटलं नाही, म्हणजे तेव्हा तर आयुष्यामध्ये काय संघर्ष करावा लागेल किंवा BSc नंतर आपल्याला नोकरी मिळेल की नाही हा सुद्धा खरं म्हणजे प्रश्नच असायचा. कारण त्यावेळेला सगळंच संघर्षमय असं आयुष्य होतं. आणि परंतु इथे येणाऱ्या वक्त्यांचं व्याख्यान ऐकताना त्यावेळेला देखील स्फूर्ती मिळायची. जसं विश्वास म्हटले की इथे आज पटांगणाऐवजी आपण मंदिरात आपण आता बसलेलो आहे. म्हणजे खरं 4 वाजता मी विश्वासशी जेव्हा बोललो तेव्हा विश्वास मला सहज बोलून गेला की ढग दिसत आहेत, पाऊस जर पडला तर मंदिरात व्याख्यान होतं. आणि मी त्याला गमतीने म्हटलो की मंदिरात व्याख्यान नाही होत, मंदिरात कीर्तन होतं, त्यामुळे टाळाची देखील तू व्यवस्था कर. आणि योगायोगाने तसंच घडले. कदाचित देवाची इच्छा असेल की मला मंदिरात हे व्याख्यान करण्याची संधी मिळावी. मी राज्यसेवेतून प्रथम जेव्हा सहकार विभागात आलो ते माझी पहिली पोस्टिंग नाशिकची होती. आणि सहकार चळवळ ही खरं लोकांसाठी चालवलेली चळवळ आहे. या सहकार चळवळीमध्ये काम करताना एक सहकार चळवळीतला अधिकारी म्हणून मी जेव्हा काम करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोकसहभाग हा किती महत्त्वाचा आहे. त्यावेळेला असे अनेक उपक्रम आम्ही यशस्वी केले की जे लोकसहभागाशिवाय शक्यच झाले नसते. मला आठवते त्यावेळेला कांदा चाळ नावाची एक योजना आली होती. त्या योजनेच्या मध्ये शेतकरी उत्सुक पण नव्हते आणि इच्छुक पण नव्हते. म्हणजे शेतकऱ्यांना कांदा चाळ घेण्यासाठी फार उत्सुकता नव्हती. तेव्हा आम्ही गावोगावी भेटून गावोगावी जायचो, सभा घ्यायचो, कांदा चाळीचं महत्त्व सर्व शेतकऱ्यांना समजून सांगायचो. मी शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे आणि आम्ही कांदा पिकवत असल्यामुळे कांद्याचं महत्त्व माहिती आहे. आणि त्यावेळेला मला आठवते की ह्या सर्व लोकसहभागातून पूर्ण राज्याला 2000 चाळींचं टार्गेट होतं आणि 1100 म्हणजे 1100 चाळी ह्या फक्त नाशिक जिल्ह्यात झाल्या होत्या. आणि जिल्ह्यामध्ये मी जेव्हा फिरायचो, चमकणारे पत्रे जेव्हा बघायचो तेव्हा फार मन प्रसन्न व्हायचं की हे कांदा चाळीचा भविष्यामध्ये किती फायदा होणार आहे. आज आता आमचे मामा इथे उपस्थित आहेत, ते सांगतील की त्याचा किती फायदा शेतकऱ्यांना होतोय. मला वाटतं ह्या सर्व 1 ते 31 मेमध्ये सरकारी अधिकारी बहुतेक बेणीसाहेब मी एकटाच असेल.
त्यामुळे माझा विषय थोडा नवीन आहे. या विषयाला सहयोगी शासन आपण म्हणतो. याला म्हणजे इंग्रजीमध्ये याला कोलॅबोरेटिव्ह गव्हर्नन्स म्हणतात. मी आपल्याला त्याच्या सिद्धांताबद्दल सांगण्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातला माझा एक अनुभव सांगतो, लोकसहभागाचा अनुभव. मी कोल्हापूरला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदला जेव्हा रुजू झालो तेव्हा 1 महिन्याच्या आतमध्येच, मला वाटतं 15-20 दिवस झाले असतील, मी सहभागी होते, आरती, माझे मुलं, आम्ही राधानगरी धरणाला व्हिजिट द्यायला गेलो होतो. आणि येताना मला माझे ड्रायव्हर म्हटले की सर आपली एक PSC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र इथे जवळच आहे. मी म्हटलं चला आपण जाऊया. त्याला मी म्हटलं 100 मीटर राहिल्यानंतर जेव्हा PSC 100 मीटरवरती असेल तेव्हा तू गाडी थांबव. त्याला काही पहिल्यांदा समजलं नाही, असं का म्हणतायत. तो म्हटलं सर ऊन आहे. म्हटलं नाही, तुम्ही गाडी थांबवा. मग 100 मीटर असताना मी गाडीतनं उतरलो, शर्टची इन वगैरे बाहेर काढली आणि एक सामान्य नागरिक म्हणून, कारण मला काय तेव्हा कोणी CO म्हणून ओळखत नव्हतं, कारण मी नुकताच जॉईन झालो होतो. म्हणजे तिथल्या कदाचित डॉक्टरला माझा चेहराही माहीत नसेल. तेव्हा सोशल मीडिया फार 2013मध्ये फार मोठ्या प्रमाणात नव्हता. PSCमध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक तर डॉक्टर नव्हते. नंतर मी तिथं विचारलं एका कर्मचाऱ्याला, तर तो म्हटला ही काय वेळ आहे का यायची आता. नंतर मी म्हटलं थोडं मला बघायचं होतं. मग ते म्हटलं हे काय पर्यटन क्षेत्र आहे का बघण्यासाठी. तरी मी तो बाजूला झाल्यानंतर हळूच डिलिव्हरीचं रूम बघून आलो, वॉर्ड बघून आलो. ते वॉर्डमध्ये रक्ताळलेले बेडशीट्स, ते डिलिव्हरी रूममध्ये सुद्धा गंजलेल्या तारा आणि सगळं असं चित्र फार सुन्न झालं मन. मी म्हटलं अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातले आपले जे नागरिक आहेत हे कसं ट्रीटमेंट घेत असतील. कारण पर्याय नाही म्हणून यावं लागतं PSCला. पण याचा अर्थ असा नाही की आपण ट्रीटमेंट या पद्धतीने दिली पाहिजे. 2-3 दिवसांनी मी जिल्ह्यातले सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक कॉन्फरन्स भरवली. माझ्याकडे 73 प्राथमिक आरोग्य केंद्र कोल्हापूरला होते. त्यांना मी म्हटलं अरे अशी इतकी वाईट परिस्थिती काय. ते म्हटलं सर निधीची कमतरता आहे, आमच्या घरांना दाराला कड्या नाहीत, इतकी अवस्था वाईट असते कधी कधी. आमची ट्यूबलाईट गेली तरी आम्हाला बदलायला महिना लागतो. तर मी त्यांना एकच प्रश्न विचारला, म्हटलं या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुमच्या घरातील समजा तुमची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, हिला ॲडमिट करायचं असेल तुम्ही कराल का. हा प्रश्न विचारल्यावर सगळ्यांनी माना खाली घातल्या आणि सगळे म्हटले, त्यातले 2-3 डॉक्टर्स ते उभे राहिले. ते म्हटले सर आमचं खरोखर चुकतं आहे काहीतरी, आपण आम्हाला मार्गदर्शन करा. मी म्हटलं BSc MBA करून IAS होतात, पण तुम्ही मेडिकल करून लोकांचे जीव वाचवतात. तुम्ही जे करताय ते मी नाही करू शकत जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, परंतु तुम्ही स्वतःलाच काय करून घेतलं आहे. मी म्हटलं बेसिक गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करूया. स्वच्छता, रंगरंगोटी, स्वच्छतागृह चांगले करू, वॉर्ड आपण चांगले करू, वॉर्डमध्ये चांगल्या बेडशीट्स, डिलिव्हरीचं रूममधले टेबल्स बदलू, आजूबाजूचं गार्डन खराब झालं आहे ते गार्डन व्यवस्थित करू आणि येणाऱ्या नागरिकांना प्रसन्न वाटेल असं वातावरण निर्माण करू. याला काय लागणार आहे. म्हटलं मी आज 10,000 डोनेशन मी जाहीर करतो, तुमच्यापैकी कोण हे करायला तयार आहे. मग ते सगळ्यांनी हात वर केले. म्हटलं सर आपण तुम्ही सांगताय त्या पद्धतीने आम्ही करू. मी म्हटलं चला आपण कायापालट करूया. आणि म्हणून ते ऑपरेशन कायापालट आम्ही सुरू केलं. आपल्याला आश्चर्य वाटेल, मी एका PSCला आधी भेट दिली होती. त्या सकाळी मी 6:30ला जिमला चाललो होतो आणि मला त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा फोन आला. मला म्हटले सर एक 10 मिनटं व्हिजिट द्यायला याल का. ती माझ्यापासून 1 तासावरती होती. मी म्हटलं लगेच येतो. मला आठवते मी 7:15 7:30ला तिथे पोचलो आणि ती PSC बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण पूर्ण कायापालट झाला होता. इतकी स्वच्छ सगळं कंपाऊंड रंगवलेलं, आतमध्ये PSCमध्ये सर्व रंगरंगोटी आणि PSC इतकं स्वच्छतागृह. मी पहिले कुठेही गेलो सरकारी अधिकारी म्हणून की पहिले स्वच्छतागृहामध्ये जातो. आजही माझी तीच सवय. माझ्या कुठल्याही ऑफिसला इथे आता उपायुक्त वगैरे आहेत ते सांगतील की मी पहिले स्वच्छतागृह बघतो आणि त्याच्यावरनं ठरवतो की अधिकारी कसा आहे.
ज्याचं ऑफिस, ज्याचं स्वच्छतागृह चांगलं असेल ऑफिसमध्ये, तो अधिकारी चांगला असं माझं मत असतं. आणि त्या डॉक्टरने मला सांगितलं, सर तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून 21,000 रुपये जमा केले. गावामध्ये एका पेंटरला विचारलं, तो म्हटला 9,000 रुपये घेईल पेंटिंग करायचे. तर आपला वॉर्डबॉय म्हटला, साहेब कशाला 9,000 रुपये याला द्यायचं, संध्याकाळी आपलं OPD संपली की आपणच सगळे रंगरंगोटी करून टाकू. त्यांनी रात्रभर विश्वास, पहाटे 5पर्यंत डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय यांनी ती PSC रंगवली होती. आणि मग तिथून आम्ही त्याला फॉर्मल एक ॲप्रोच दिला. त्याच्यामध्ये त्यांना कमिट्या तयार केल्या, जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरची कमिट्या तयार केल्या. आणि आता हे करायचं कसं, कारण जिल्हा परिषदचा निधी तोकडा असतो आणि जिल्हा परिषदकडे प्रायोरिटी खूप असतात, वेगवेगळ्या प्रायोरिटीसाठी निधी द्यायला लागतो. PSCची दुरुस्तीसाठी निधी फार कमी असतो. आम्ही म्हटलं की आपण लोकसहभागातून हे करू, सहयोगी शासन, कोलॅबोरेटिव्ह गव्हर्नन्समधनं आपण करू, नागरिकांना आपण अपील करू, इथे असलेल्या इंडस्ट्रीजला अपील करू, वेगवेगळे व्यावसायिकांना अपील करू. OPD झाली की आमचे डॉक्टर, नर्सेस गावामध्ये फिरायचे. एक PSCच्या अंतर्गत साधारणतः 10-12 गावं असतात. आणि मग ते जाऊन समजून सांगायचे की आपल्याला PSC अशी करायची आहे, असा आमचा प्लॅन आहे, याला आम्हाला एवढे खर्च येणार आहे. माझी कंडिशन एकच होती, कॅश कोणी घ्यायचे नाही, जे काय असेल ते वस्तू स्वरूपामध्ये करून घ्यायचं. सुरुवातीला थोडा 8-10 दिवस वेळ लागला, पण नंतर तुम्हाला सांगतो ही जी मुवमेंट आहे ही आमच्या हातातून निघून गेली आणि ही लोक चळवळ झाली. आणि अक्षरशः शेतकऱ्यांनी येऊन परिसर नांगरून दिला, गार्डन तयार करून दिले, लोकांनी सगळे रंगरंगोटी करून दिली. डॉक्टरांच्या, नर्सेसच्या घरामध्ये जे काय कमतरता होती, फॅन बसवणं असेल, AC बसवणं असेल, ते करून दिलं. सगळे आमचे डिलिव्हरीचे टेबल्स बदलून दिले. अक्षरशः आमच्या वॉर्ड्समध्ये, आता आपली AV चालू नाही तर AVमध्ये त्या फिल्ममध्ये सगळं होतं. अक्षरशः वॉर्डमध्ये आपण प्रायव्हेट हॉस्पिटलसारखे जसं हॉस्पिटल असतं तसं आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व केले. काही काही ठिकाणी तर लोकांनी एवढा त्याच्यामध्ये सहभाग घेतला की मंदिर बांधले PSCच्या आवारात, गाव जेवण दिलं. काही काही ठिकाणी एकदा तर मी एका PSCला भेट द्यायला गेलो आणि एक ग्रामीण महिला, म्हणजे शेतात काम करणारी महिला असेल असं ते पेहरावावरनं वाटत होतं, नऊवारी साडी वगैरे, आणि ती जोरजोरात त्या PSCच्या डॉक्टरसोबत भांडत होती. मला थोडं सुरुवातीला आश्चर्य वाटलं, म्हटलं एवढा कायापालटचा कार्यक्रम चालू आहे, इथे भांडणं का होत आहेत. मग त्या डॉक्टरला म्हटलं, अरे काय प्रॉब्लेम काय. त्या म्हणे, सर ह्या आजी मगासपासून भांडतायत आणि म्हणतायत की माझ्या सुनेची दुसरी डिलिव्हरी झाली आणि ती खूप चांगली झाली, मला एक पैसासुद्धा लागला नाही आणि मला डोनेशन द्यायचं आहे, माझ्याकडे 100 रुपये आहेत माझ्या काखोटीला, मला 100 रुपये द्यायचे आहेत आणि हे घेत नाहीत 100 रुपये. कारण ते म्हटले, सर आपण आदेश दिलेत की कॅश घ्यायचा नाही म्हणून आम्ही घेत नाही आहे. मग मी त्या आजींना म्हटलं, आजी ते 100 रुपये माझ्याकडे द्या. आणि आमच्या शिपायाला म्हटलं, पेढे घेऊन या, आपण सर्व पेढे वाटून खाऊ. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसहभाग हा रुजला होता. तिथे एक इंडोकाउंट नावाची कंपनी होती, तिला हे कळलं की हे चाललं, त्या कंपनीने स्वतः मला बोलवलं आणि त्यांनी 10 PSC आमच्या करून दिल्या. ही जी लोक चळवळ झाली, म्हणजे अक्षरशः गावागावामध्ये स्पर्धा लागली, जिल्हा परिषद सदस्यांमध्ये स्पर्धा लागली की माझी PSC कशी सुंदर होईल. याचा दृश्य परिणाम असा झाला की 1 वर्षानंतर जेव्हा यशोदासारखी संस्था आहे, संजय चांदे साहेब डायरेक्टर जनरल होते, ते आले आणि ते म्हटले, अरे विजय काय चमत्कार केला आहे, मला सगळे लोक म्हणत आहेत, मला बघायचं आहे. मग त्यांनी एक PSCला व्हिजिट दिली आणि ते म्हटले एक कमिटी अपॉइंट करतो. त्यांनी कमिटी पाठवून त्याचा अभ्यास केला पूर्ण जिल्ह्याचा. 1 वर्षामध्ये जे प्रसूती व्हायच्या, 8,500च्या आसपास प्रसूती व्हायच्या, ते 20,000 झाल्या होत्या. IPD म्हणजे ॲडमिट होण्याचं जे प्रमाण आहे ते 100% झालं होतं. OPD 100%ने वाढली होती. म्हणजे 20,000 डिलिव्हरी होणं म्हणजे साधारणतः 10-15 हजार रुपये एका डिलिव्हरीचे जरी आपण गरिबाचे पकडले तरी आम्ही साधारणतः 20 कोटी रुपये गरिबांचे वाचू शकलो होतो. हा जो लोकचळवळीचा भाग झाला, याच्यामध्ये अक्षरशः आमचे उपकेंद्र होते 300, ते उपकेंद्रसुद्धा लोकांनी ॲडॉप्ट केले. म्हणजे लोक म्हटले आता उपकेंद्र तरी का ठेवायचे. तर आपण कोल्हापूर जिल्ह्यात जर जाऊन बघितलं तर 2 वर्षांनी NABH ॲक्रेडिशन, इथे डॉक्टर्स असतील त्यांना माहिती आहे की NABH ॲक्रेडिशन हे फार अवघड असतं.
ज्या वेळेला कोल्हापूरच्या 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांना NABHचं ॲक्रेडिटेशन मिळालं, तेव्हा भारतामध्ये एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र होते की ज्यांना NABHचं ॲक्रेडिटेशन मिळालं. त्यावेळच्या ज्या आरोग्य प्रधान सचिव होत्या सुजाता सौनिक मॅडम, आपल्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या नाशिकला फार वर्षापूर्वी, त्या एकदा गोव्याला जात असताना ते मला म्हटले की त्यांना माहीत नव्हतं कायापालट, काहीच माहीत नव्हतं, मी बोललेलो पण नव्हतो. त्या म्हटले की तुझ्या एखाद्या PSCला मला व्हिजिट करायची गोव्याला जाताना, बट आय हॅव ओनली 10 मिनिट्स. म्हटलं मॅडम ठीक आहे. त्या गेल्यानंतर ते जवळजवळ 1.5 तास PSCमध्ये होत्या. मी रजेवर होतो, गावी आलो होतो देवळ्याला. मॅडमचा फोन आला, मला म्हटलं अरे तू काय केलंस हे, हा चमत्कार घडवला आहेस आणि तुम्हाला बोलला नाहीस काहीच. 7 दिवसांनी मी पूर्ण राज्याची मीटिंग लावते, आरोग्य विभागाचे सर्व उपसंचालक सहसंचालक त्यांच्यासमोर हे प्रेझेंटेशन करायचं. मॅडमने 1 महिन्याच्या मुक्तेश्वरजी GR काढला आणि कोल्हापूरचा हा पथदर्शी प्रकल्प संपूर्ण राज्यात लागू केला. त्यानंतर केंद्र स्तरावरती प्रत्येक राज्याचे त्यांनी सक्सेसफुल म्हणजे उपक्रम कोणते आहेत आरोग्य क्षेत्रामध्ये ते मागवले. तर महाराष्ट्राने ऑपरेशन कायापालटचं तिथे सादरीकरण केलं. मॅडमने सादरीकरण पूर्ण देशातले सर्व आरोग्य सचिव आले होते आणि मग केंद्राच्या आरोग्य सचिवांना ते खूप आवडलं. आणि आता जे कायाकल्प पुरस्कार आपण वाचतो की अमुक प्राथमिक आरोग्य केंद्राला कायाकल्प पुरस्कार मिळाला, हे ऑपरेशन कायापालटवरती आधारित आहे. म्हणजे लोकसहभागाची ही फार मोठी ताकद आहे. अजून एक आमच्यासमोर जटिल समस्या होती कोल्हापूरमध्ये किंवा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये असते की शाळा दुरुस्ती. निधी फार कमतरता असते. शाळा खूप मोठी संख्येने दुरुस्तीला 400-500 शाळांना आवश्यकता असते, मात्र 50-1 शाळांनाच आपण पैसे देऊ शकतो. तर आम्ही एकदा असाच विचार केला की म्हणजे मी माजी विद्यार्थी आहे, सैनिक स्कूल साताऱ्याचे आमचे संघटनेचे अध्यक्ष गिरीश नेतेजी पण इथं आले आहेत. तर म्हटलं सैनिक स्कूलची आमची एक माजी विद्यार्थ्यांची संघटना आहे, ती खूप पॉवरफुल आहे. त्याच्यामध्ये जनरल्स आणि मोठे मोठे IAS अधिकारी खूप लोक आहेत, बिझनेसमॅन. मी म्हटलं प्रत्येक जिल्हा परिषद शाळेची आपण माजी विद्यार्थी संघटना का नाही करायची, कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले पण आपल्यासारखे कोणीतरी मोठे झालेलेच आहेत. मग आम्ही 50 वर्षाचा रेकॉर्ड काढून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेची माजी विद्यार्थी संघटना स्थापन केली. एक दिवस ठरवला वर्षातला की त्या दिवशी प्रत्येक शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा होईल. आणि एक भावनिक पत्र मी तयार केलं, सगळ्यांना भावनांना आव्हान घालणार असं एक पत्र. माझ्या सहीने जवळजवळ 20,000 विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांना पत्र दिलं. तुम्हाला सांगतो इतकी गंमत झाली की जेव्हा ते विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गेले तर काहींनी बघितलं अरे कौलं तुटलेत, काही म्हटले मैदान नाही, काही म्हटले कंपाऊंड नाही, शाळेची स्वच्छतागृह खराब आहे. कोणी एकतर हायकोर्ट जज आले होते, कोणी बिझनेसमॅन होते, कोणी IAS ऑफिसर होते, कोणी शेतकरी होते मोठे, कोणी व्यापारी, कोणी पोलीस ऑफिसर्स होते. आणि त्यांनी सगळ्यांनी ठरवून टाकलं, कोणी कौलं बदलायचं ठरलं, कोणी ग्राउंड करायचं ठरलं, कोणी मैदान करायचं ठरलं. आता दरवर्षी जेव्हा ती संघटनेची मेळावा होतो त्यावेळेस चुरस लागते आणि कधी कधी मुख्याध्यापकांना मेडिएशन करावं लागतं की नाही तुम्ही हे करा, तुम्ही हे करा. तर त्यातनं म्हणजे हा लोकसहभागातनं शाळा दुरुस्तीचा हा सगळा प्रश्न आम्ही सोडू शकलो. आता सहयोगी शासन म्हणजे कोलॅबोरेटिव्ह गव्हर्नन्स आपण जे आहे नेमकं काय आहे की एखादा शासकीय उपक्रम किंवा सामाजिक उपक्रम, शासकीय उपक्रम, योजना, कार्यक्रम हा यशस्वी करायचा असेल तर त्याच्याशी संबंधित जेवढे घटक आहेत म्हणजे संस्था असतील, नागरिक असतील, त्या भागातील व्यापारी असतील, या सर्वांना एकत्र घेऊन एखादा उपक्रम यशस्वी करणे याला सहयोगी शासन म्हणते. कारण शासन एकटं कुठलंच काम पूर्ण करू शकत नाही. तर सहयोगी शासन आपल्याला जर यशस्वी करायचं असेल तर त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजे. जसं की सहयोगी शासन हे जटिल समस्यांच्या निराकरण करण्यासाठी आपण केलं पाहिजे. एखादी समस्या एखाद्या अधिकाऱ्यासमोर असेल तर त्याने संबंधित घटकांना बोलून एकतर उद्दिष्ट स्पष्ट केले पाहिजे की हा आपल्याला उपक्रम आणि याचे उद्दिष्ट काय गाठायची आहेत. त्यानंतर सर्व समावेशक असा सहभाग असला पाहिजे. फक्त ठराविक लोक, ठराविक संघटना त्याच्यामध्ये असता कामा नये.
समाजातील सर्व घटकांना त्याच्यामध्ये समावेशक असा सहभाग मिळाला पाहिजे. तिसरा, विश्वास आणि संवाद निर्माण झाला पाहिजे, म्हणजे कम्युनिकेशनचा पद्धत त्याच्यामध्ये असली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी आणि पारदर्शकता त्या सर्व नियोजनामध्ये असली पाहिजे. नंतर परिणाम काय झाले आहेत त्याचं ॲनालिसिस झालं पाहिजे आणि कुठे अपयश आलं हे सर्व बघितलं पाहिजे. तर जेव्हा आपण असा एखादा उपक्रम, आता मी जे काय मगाशी तुम्हाला कायापालटबद्दल बोललो, ते हे सर्व या मुद्द्यांमध्ये बसणारा असा सहयोगी शासनाचा एक उपक्रम आहे. आपण जर इतिहास बघितला तर माझ्या दृष्टीने लोकसहभागाचं खरं एखादं सर्वात उत्कृष्ट उदाहरण जर द्यायचं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी काही नसताना, काही रिसोर्स नसताना, सर्व संसाधने कमी असताना किंवा जवळजवळ शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं. आणि कोणाच्या माध्यमातून बघितलं? हे सर्व लोकांच्या. लहानपणापासून वयाच्या 16-14व्या वर्षापासून त्यांनी सवंगड्या त्यांच्यासोबत घ्यायला सुरुवात केली आणि ह्या सवंगड्यांच्या माध्यमातून, मावळ्यांच्या माध्यमातून या सर्वांना एकत्र घेऊन, की जो 4 महिने नांगर खांद्यावर घेऊन असायचा, उरलेले 8 महिने तो तलवार घेऊन महाराजांसोबत म्हणजे लढण्यासाठी, मरण्यासाठी तयार असायचा. हे सर्व करत असताना महाराजांनी हे बघितलं की नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या काय आहेत. हा लोकसभा का महाराजांना मिळाला? कारण मला आठवते की त्यावेळेला त्यांनी जे काही लँड रेव्हेन्यूचे, जमीन महसुलाचे जे काही रिफॉर्म्स महाराजांनी केले, त्याच्यापूर्वी असं असायचं की वतनदार हा सर्व महसूल जमा करून द्यायचा, म्हणजे त्याला राजा सांगायचा की मला या गावापासून इतका महसूल पाहिजे. मग तो तेवढा महसूल राजाला देण्या इतपत झाल्यानंतर बाकीचा महसूल जो बऱ्याच वेळा जुलमी पद्धतीने तो जमा करायचा, स्वतःसाठी जमा करायचा. महाराजांनी सर्वात पहिले ती प्रथा बंद केली. प्रत्येक जमिनीचा पोत काय आहे त्याचा पहिले सर्वे केला. सर्वेक्षण करून जिराईत बागाईत जमिनीचा काय शेतसारा असला पाहिजे, दुष्काळ असेल तर शेतसारा काय देणार किंवा दुष्काळ असेल तर शेतसारा कसा माफ करायचा, ह्या सर्व बाबी महाराजांनी ज्या केल्या, ते हे खरं लोकसहभागाचं एक मोठं उदाहरण मला वाटतं याच्यामध्ये आहे. आपण इतिहास बघितला तर याच्यापूर्वी अशोक राजापासून जरी आपण बघितलं, गुप्तांचा पिरियड असेल, त्याच्यानंतर मुघलांचा पिरियड आला आणि ब्रिटिशांचा, या सर्व याच्यामध्ये साधारणतः एक छत्री कारभार असायचा. म्हणजे नियम बनवले जायचे, कायदे बनवले जायचे आणि जनतेने ते फक्त अंमलबजावणी करायची, ते पालन करायचं, अशा पद्धतीने सर्वसाधारणतः एक प्रथा असायची. मुघलांच्या नंतर आपल्याकडे जेव्हा ब्रिटिशांची राजवट आली 1 नोव्हेंबर 1858ला, म्हणजे 1857चं बंड जेव्हा झालं तेव्हा ब्रिटिशांच्या, इंग्रजांच्या लक्षात आलं की आता ईस्ट इंडिया कंपनी या देशावर राज्य करणं शक्य नाही आणि म्हणून 1 नोव्हेंबर 1858च्या राणीची जी घोषणा आहे, क्वीन्स प्रोक्लेमेशन जे आपण म्हणतो, त्यातून ईस्ट इंडिया कंपनीकडनं ब्रिटिश क्राऊनकडे हे प्रशासन देण्यात आलं. आणि तिथून मग ब्रिटिश सरकारने जी यंत्रणा संरचना केली, प्रशासकीय यंत्रणा, त्याची हायरार्की असेल, वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या, पब्लिक सर्व्हिस कमिशन निर्माण केले, त्यांना या सर्व एवढ्या मोठ्या महाकाय देशावरती राज्य करण्यासाठी जी यंत्रणा प्रशासकीय लागणार होती, त्याच्यासाठी मॅकॉलेच्या रिपोर्टप्रमाणे हे सरकारी अधिकारी कर्मचारी यांना काय शिक्षण दिलं पाहिजे, हे जेव्हा सर्व त्यांनी निर्माण केलं, 1947ला आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तोपर्यंत ही ब्रिटिश लिगसी चालू होती. 26 जानेवारी 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपल्याला त्यांनी जेव्हा ही देशाला राज्यघटना दिली, त्यानंतर जी रचना आहे ती मात्र ब्रिटिशांची लिगसीच आपण फॉलो करत राहिलो. म्हणजे त्याच वेळच्या तशाच ज्या संस्था होत्या, फक्त इंडियन सिव्हिल सर्व्हिस ऐवजी इंडियन IAS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आपण म्हणायला लागलो. परंतु त्यावेळचे पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्यावेळच्या संस्थांची हायरार्की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा जिल्हाधिकारी यांचा स्तरावरती प्रशासन, जिल्हा हा घटक, हे सर्व ब्रिटिश काळामध्ये जे होतं की जसे नियम करायचे आणि जनतेने ते पालन करायचे, हेच चालू राहिलं. त्याच्यामध्ये फारसा सुरुवातीच्या
स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये फार बदल घडला नाही. आणि मग तेव्हा लोकसहभाग होता का, कोलॅबरेटिव्ह गव्हर्नन्स किंवा सहयोगी शासन होतं का, तर तसा प्रकार नव्हता. कारण आदेश द्यायचे, जनतेने आदेश पालन करायचे. पण त्याच्यानंतर जेव्हा पंचायत राजला अधिकार देण्याची संकल्पना आली, ग्राम पातळीवरती अधिकार देण्यात आले, त्याच्यानंतर ज्यावेळेला 1993ला 73वी राज्यघटनाची दुरुस्ती आली आणि महिलांनासुद्धा त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलं, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबना प्रतिनिधित्व देण्यात आलं, तिथून खरं डिव्होल्युशन ऑफ पॉवर म्हणजे जे अधिकार देण्याची जी नियम झाला, तिथून लोकसहभाग म्हणजे गाव पातळीवरती आपल्या गावाला काय हवं आहे, आपल्या गावाची नियोजन आपणच करायचं, ही कार्यपद्धती त्यावेळेला सुरू झाली. मग शहराची असेल, गावाची असेल, आणि त्यातून लोकसहभाग वाढायला लागला. पण तरी देखील लोकसहभाग हा मोठ्या प्रमाणात होत नव्हता. कारण शासकीय कामाचे त्याच्यामध्ये खूप अडथळे होते. एखादी निर्णय प्रक्रिया त्या काळी जर झाली, एखादा निर्णय झाला, तर तो निर्णय कसा झाला, त्या निर्णय प्रक्रियेमध्ये काय विचार झाला, हे मागण्याची सोय सरकारी अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या शिवाय जनतेला नव्हती. फक्त निर्णय झाला एवढंच सांगितलं जायचं, तो कसा झाला काय झाला हे कोणाला माहीत नसायचं. आणि मग असं सांगितलं जायचं की हे ऑफिशियल सिक्रेट आहे, आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि म्हणून एक आमूलाग्र बदल करणारा एक कायदा जो आला तो म्हणजे माहितीचा अधिकार. हा 2005मध्ये माहितीचा अधिकार आल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये पारदर्शकता असेल, उत्तरदायित्व असेल, ह्या सर्व गोष्टी सरकारी यंत्रणेमध्ये मी ई गव्हर्नन्स त्याच्यानंतर आलं. ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून लोकांना सेवा उपलब्ध करून देणं. मग सेवा हमी कायदा 2015मध्ये आला. प्रत्येक विभागावरती हे बंधन आलं की त्यांनी त्या विभागाच्या ज्या सेवा आहेत ह्या ऑनलाईन किंवा ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून तुम्ही कोणत्या सेवा देऊ शकता त्या नोटिफाय करण्याचं बंधन आलं. त्याची कालमर्यादा ठरली, त्याची पारदर्शकता ठरली आणि त्याचं उत्तरदायित्व ठरलं. आणि मग लोकांचा सहभाग हा या शासकीय कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसतोय. याच्यानंतर शासनाने अनेक जेव्हा उपक्रम राबवायचे सुरू केले त्यावेळेला जनतेच्या देखील कमिटी किंवा समिती स्थापन करण्याची एक प्रथा सुरू झाली. माझा या लोकसहभागाच्या एकंदर सर्व यशावरती किंवा लोकसहभागाच्या ताकदीवरती माझा फार विश्वास आहे. मी ज्या वेळेला गोंदियाला जिल्हाधिकारी म्हणून गेलो, आता विश्वासने सांगितलं, तर तिथे गेल्यानंतर मला कळलं की सारस हा एक फार देखणा असा पक्षी आहे. म्हणजे जगातला उंच उडणारा हा सर्वात मोठा पक्षी, जवळजवळ 5.5 फूट उंच असतो आणि त्याचे पंख जेव्हा विस्तार करतात तेव्हा जवळजवळ 2.5 मीटरचा त्याचा विस्तार असतो आणि 8 ते 10 किलो वजनाचा हा पक्षी. आणि हा महाराष्ट्रामध्ये फक्त गोंदियामध्ये आढळतो. तर ज्यावेळेला मी गोंदियाला गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की काही पक्षी मित्र संघटनांनी लक्षात आणून दिलं. ते म्हटले की सर हा पक्षी आता नामशेष व्हायची वेळ आली आहे आणि याला कारण आपणच आहोत. म्हणजे निसर्ग वातावरण त्याला कारणीभूत नाही, मनुष्य प्राणी त्याला कारणीभूत आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की बऱ्याच वेळेला असं दिसतं की लोक म्हणजे हा सारस पक्षी जो आहे हा सर्वसाधारणतः मार्शी लँड म्हणजे तिथे आता गोंदियामध्ये धानाची शेती म्हणजे भाताची शेती मोठ्या प्रमाणात असते. तर या भात शेतीमध्ये हा सारस पक्षी अंडी घालतो. आणि मग शेतकऱ्यांना असं वाटायचं की हा सारस पक्षी अंडी घातल्यानंतर थोडीशी जागा साफ ठेवतो त्याच्या पिल्लांच्या प्रोटेक्शन करण्यासाठी. मग 3x3 असेल किंवा 3x4 असेल तेवढा भाग तो ते धान काढून टाकायचा. आणि मग शेतकरी बऱ्याच वेळेला असं व्हायचे की शेतकरी ते अंडी फोडून टाकायचे आणि त्याच्यामुळे सारसची संख्या हळूहळू कमी होत चालली होती. सारस हा पक्षी असा आहे की हा जोडीने राहतो आणि त्याची आख्यायिका अशी आहे की जेव्हा एक जोडीदार मृत्यू होतो जोडीदाराचा तेव्हा दुसरासुद्धा अन्य त्याग करून आत्महत्या करतो. आणि म्हणून उत्तर प्रदेशचा हा जसा आपला शेकरू आपला राज्य प्राणी आहे तसा उत्तर प्रदेशचा आपला पिजन आहे, आपला येलो फूट पिजन आपला कबूतर आपला राज्य पक्षी आहे.
तसा उत्तर प्रदेशचा सारस हा राज्यपक्षी आहे आणि तिकडे उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश तिकडे अशी प्रथा आहे की लग्न झाल्यानंतर नवरा बायकोला सारस पाहायला पाठवतात, कारण प्रेमाचं खरं ते प्रतीक आहे. आम्ही विचार केला की आता शेतकऱ्यांचं आपल्याला सहभाग कसा घेता येईल. मग मी एकदा सर्व काही शेतकऱ्यांना बोलवलं, मग ते काही पक्षी मित्र संघटनांना बोलवलं. आमच्याकडे एक डॉक्टर राजेंद्र जैन म्हणून जळगावला होते, ते खूप याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घ्यायचे, त्यांना बोलवलं. आणि असं लक्षात आलं की शेतकऱ्यांना आपल्याला मोटिवेट करायला त्यांच्या मनातले गैरसमज आपल्याला काढले पाहिजे. मग आम्ही शेतकऱ्यांना समजून सांगितलं की हा जो सारस पक्षी तुम्ही म्हणताय 3/4चं तुमचा नुकसान करतो, हा तुमच्या शेतातले रोज 3 किलो किडे खातो, किडे आळ्या खातो, म्हणजे तो खरा तुमचा मित्र आहे. आणि मग त्यावर्षी आम्ही ठरवलं की सारस मित्र पुरस्काराने शेतकऱ्यांना गौरवित करायचं. आणि मग सारस मित्र पुरस्कार आम्ही खूप छान डिझाईन केला. त्याच्यासोबत आम्ही त्यांना गमबूट, रेनकोट, छत्री आणि त्यांचं नुकसान जे होतं ते 3,000 रुपये नुकसान भरपाई असं सारस मित्रचं आम्ही सुरू केलं. त्यानंतर जी चळवळ शेतकऱ्यांमध्ये उभी राहिली, मला आठवते माझा नंबर, मी जिथे जिथे जातो मी तिथं माझा नंबर पब्लिक असतो, सगळ्यांना माहिती असतो. तर मला शेतकऱ्यांचे मग फोन यायचे, ते म्हणायचे सर जी सारस ने मेरे खेत में अंडे डाले ना सर जी, तो मैं उसका अभी रक्षण कर रहा हूँ. तिकडे सगळे हिंदी बोलतात. आजही तुम्हाला सांगतो, काल सकाळी मला एका शेतकऱ्याचा, गोंदिया आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती एक सुखराम राणा म्हणून एक शेतकरी आहेत, त्यांचा मला काल फोन आला आणि ते म्हटले सर जी वो सारस के पिल्ले निकले अभी. आणि त्याच्यामुळे जी सारसाची संख्या वाढली किंवा शेतकऱ्यांना असं वाटायला लागलं की हे आपली जबाबदारी आहे. हा एक लोकसहभागाचा आम्ही तिथे आमचा एक सक्सेसफुल उपक्रम मला आठवतो. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे. आता थोडं कमी झालं आहे ॲक्टिव्हिटीज. चंद्रपूर, गडचिरोलीला जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत. पण तिथले काही खेडेगाव असे होते की ज्यांचं सहकार्य आम्हाला हवं होतं या सर्व नक्षलवादी चळवळीशी लढण्यासाठी असेल, झुंजण्यासाठी असेल. तर तिथेसुद्धा आम्ही हा प्रयोग केला की या लोकांना नेमकं काय हवं आहे. तिथे साधारणतः एक केंद्राचा एक निधी आहे, केंद्राचा एक निधी आहे की जो जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याच फक्त अखत्यारीत असतो, त्यांना बाकी कोणाला विचारायला लागत नाही. मग तो निधी बऱ्याच वेळेला प्रथेप्रमाणे रस्त्याला याला त्याला दिला जायचा. तर आम्ही असं ठरवलं की या सर्व गावांची आपण मिटिंग घेऊया आणि त्यांना विचारू काय हवं. मग कोणी म्हटले वाचनालय पाहिजे, कोणी म्हटले अभ्यासिका पाहिजे, कोणी म्हटले आमच्या मुलांना अभ्यासाला रात्री लाईट जाते मग सोलारचे दिवे द्या. आम्ही ज्या गावाने जे मागितलं ते आम्ही दिलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इतका गमतीशीर प्रकार आहे, म्हणजे पोलीस अधीक्षकांनी मला सांगितलं की त्याच्यानंतर त्या गावातूनच ते लोक कळवायचे की काही मुवमेंट असेल काय असेल तर. म्हणजे या सर्व गावांचा सहभाग हा आमच्या या चळवळीमध्ये आम्हाला घेता आला. तिथे काही धडपडे शिक्षक होते, तर त्यांचा मी धडपडे शिक्षकांचा एक मंच तयार केला होता. शिक्षकांमध्ये प्रचंड ताकद असते. म्हणजे मी पहिल्या माझ्या पोस्टिंगपासून बघितलं जिल्हा परिषदच्या की शिक्षकांच्या ताकदीच्या, म्हणजे त्यांना जर एकदा आपण प्रोत्साहित करू शकलो तर ते चमत्कार घडवतात. आणि या धडपड्या शिक्षकांना मी म्हटलं की जिल्हा परिषदचा निधी जरी तोकडा असला तरी आपण लोकसहभागातून शाळा डिजिटल का नाही करत आहे. लोकसहभागातून जर आपण डिजिटल केल्या तर आपल्या इथल्या सर्व विद्यार्थ्यांना एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण आपल्याला देता येईल. एका महिन्याने मला एका शिक्षकाने फोन केला. ते म्हटले सर माझ्या शाळेमध्ये कार्यक्रम ठेवला आहे गावामध्ये, आपल्याला भेट द्यायला यावं लागेल. 900 लोकवस्तीचं गाव होतं. तिथे मी गेलो तर ते इतके सगळं आदिवासी बहुल गाव होतं. सर्व त्यांनी ढोल ताशा मिरवणूक आरती पण माझ्यासोबत होती. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं की आमची शाळा डिजिटल झाली आहे. म्हटलं अरे कुठून कशी केली. ते म्हटलं सर तुम्ही म्हटले आम्ही इथे आलो, गावामध्ये बैठक घेतली, कोणी 50 रुपये दिले, कोणी 100 रुपये दिले, काही मोठे शेतकरी होते त्यांनी 10,000 रुपये दिले, 20,000 रुपये दिले, आम्ही आमची शाळा डिजिटल केली. त्याच्यानंतर आम्ही
ती चळवळ म्हणून कशी होईल याच्यासाठी थोडे प्रयत्न केले. आज गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या 2,500 शाळा आहेत सर्व फक्त लोकसहभागातून डिजिटल झालेल्या आहेत. 100% शाळा, शासनाचा एकही पैसा त्याच्यामध्ये नाही आणि या सगळ्या शाळा डिजिटल झाल्या. कल्याण डोंबिवलीला ज्या वेळेला मी रुजू झालो 14 फेब्रुवारी 2020ला, मला आठवतं त्यावेळेला बेणी साहेबांसारखे काही ज्येष्ठ पत्रकार होते. ते म्हटले 14 फेब्रुवारीला तुम्ही चार्ज घेतला, आज तर व्हॅलेंटाईन डे आहे. मी म्हटलं वर्क इज माय व्हॅलेंटाईन आणि म्हणून मी चार्ज घेतला. आणि एका महिन्याच्या आत कोविड सुरू झाला. 13 मार्चला इथे मला सांगायला आनंद होतो आहे की आमचे आतिश भोईर जी 24 तासचे कल्याणचे प्रतिनिधी आहेत, त्यांना हा कार्यक्रम आहे असं कळल्यानंतर कल्याणवरून खास ते इथं आलेत. आणि तर म्हणजे त्यांनाही पहिल्या दिवशी पत्रकारांनाही वाटलं असेल, पत्रकारांनी खूप प्रश्नांचा भडीमार केला. आयुक्त नवीन आले की मग ते, आणि कल्याणचा एक कल्याण डोंबिवली महापालिकेचा सर्वात मोठा एक प्रश्न होता तो म्हणजे आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा. तर पत्रकारांनी मला विचारलं की सर हे आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचं काय करणार. तर थोडा आपण पोस्टिंगला गेल्यानंतर थोडा अभ्यास करून जातो. तर आधारवाडी डम्पिंग ग्राउंड म्हणजे मला वाटलं आधारवाडी डम्पिंग ग्राउंड असं एक छोटंसं म्हणजे एक मोठा उकिरडा असेल. मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आपण आता ही पत्रकार परिषद संपली की आधारवाडीचं डम्पिंग ग्राउंड बघायला जाऊ. पहिल्याच दिवशी तिथे गेल्यानंतर बघितलं तर ते 7 माळ्याची इमारत असते ना, आणि 1 एकरमध्ये फुटबॉल ग्राउंड, अशी उंच अशी ती टेकडी कचऱ्याची झालेली आहे. आणि कल्याणच्या दर्शनी भागामध्ये त्या टेकडीच्या म्हणजे त्याच्या आजूबाजूला जो परिसर आहे वास्तविक तो फार प्राईम परिसर आहे. कल्याणच्या एंट्रीलाच असलेला परिसर. तर 3-4 स्क्वेअर किलोमीटरमधल्या सर्व नागरिकांच्या तक्रारी अशा होत्या की ह्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडमधनं जी दुर्गंधी येते, माझ्या बंगल्यातसुद्धा यायची ती दुर्गंधी सकाळी सकाळी. मला पहिल्यांदा माहीत नव्हतं, नंतर कळलं की ती आधारवाडीची दुर्गंधी आहे. तर त्या दुर्गंधीमुळे त्या एरियामधले अनेक घरांनी त्यांचे बाल्कनीसुद्धा ओपन केलेले नव्हते कित्येक वर्ष. नंतर तिथले अनेक लग्न मोडायचे किंवा तिथल्या मुलाला स्थळ सांगून यायचं नाही कारण कुठे राहतात म्हटलं, आधारवाडी म्हटलं की ते म्हणायचे नको, दुर्गंधीमध्ये नको. आणि आम्ही ठरवलं की हे आधारवाडीचं डम्पिंग आता मी यांना सगळ्यांना आश्वासन दिलं पहिल्याच दिवशी की मी 1 वर्षाच्या आत आधारवाडीचं डम्पिंग बंद करणार. तेव्हा आतिश आणि आमचे जे पत्रकार मित्र आहेत सगळे ते आता मला नंतर सांगितलं त्यांनी, ते म्हटले की आम्हाला वाटलं प्रत्येक आयुक्त येतो काहीतरी घोषणा करतो आणि हे काही करू शकणार नाही. कोविड सुरू झाला, सगळ्यांना वाटलं की आता हे आधारवाडीचा विषय संपला. परंतु मला आठवते की कोविड सुरुवात होऊन 1-2 महिने झाले होते आणि आम्ही विचार केला लॉकडाऊन आहे, सर्व नागरिक घरी आहेत, ही योग्य वेळ आहे की आपल्याला कचऱ्याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं करायचं हे नागरिकांपर्यंत पोचवण्याची ही योग्य वेळ आहे. 8 मे का असा काहीतरी दिवस होता, त्या दिवशी मी सांगितलं की शून्य कचरा मोहीम आम्ही जाहीर केली. आम्ही सांगितलं की ओला कचरा सुका कचरा असल्याशिवाय आम्ही स्वीकारणार नाही. तेव्हा बॉडी होती, म्हणजे महापालिकेची बॉडी होती त्यावेळेला. तर सगळ्यांना असं वाटलं की अरे आयुक्तांचं डोकं फिरलं काय, कोविडचं चालू आहे आणि हे तर कचऱ्याचं पण सांगतायत आपल्याला. हां 3000 कुंड्या होत्या, म्हणजे मोठ्या कचरा कुंडी शहरामध्ये 3-3.5 होत्या. तर त्या कुंड्यांमध्ये इतका कचरा ओसंडून सांडायचा. मग ते आपल्याला जे नेहमी बक्षीस मिळणारे फोटो असतात ना की गाय कचरा खाते अमुक तमुक असे काय काय फोटोग्राफर्स फोटो काढतात, तसे ते प्रकार बघायला मिळायचे. आम्ही 24 तासामध्ये पहिल्यांदा कोणाला न सांगता 3,500 कुंड्या उचलून फेकून दिल्या. कचरा टाकायला जागाच ठेवली नाही. आम्ही म्हटलं तुम्ही ओला सुका करा, आम्ही तरच स्वीकारणार. कित्येक दिवस तर सोसायट्यांमध्ये दुर्गंधी यायला लागला तरी आम्ही कचरा उचलला नाही. परंतु याचा परिणाम असा झाला, माझे जेवढे
त्यावेळेला एक कोकरे म्हणून, रामदास कोकरे म्हणून खूप चांगले एक अधिकारी आहेत, ते माझ्यासोबत खास त्यांना मी त्यावेळच्या मंत्री महोदयांना विनंती करून त्यांना उपायुक्त म्हणून माझ्याकडे घेतलं होतं. तर ते आणि त्यांचे कर्मचारी बिल्डिंगच्या आवारात जायचे, मेगाफोन घेऊन जायचे, लोक खिडकीमध्ये यायचे कारण लॉकडाऊन होता, मास्क असायचे आणि त्या मेगाफोनमधनं समजून सांगायचे की आम्हाला कसं पाहिजे आहे कचऱ्याचं विलगीकरण. हे जेव्हा सुरू केलं तर अनेक सोसायट्या, लोकसभा कसा असतो बघा की लोकांना मी जे मगाशी 5 तत्त्व सांगितले की स्पष्ट उद्दिष्ट एकदा स्पष्ट करा, सर्वसमावेशक सहभाग घ्या आणि त्याच्यामध्ये उत्तरदायित्व आणि पारदर्शकता ठेवली तर लोकसहभाग मिळायला काही अडचण येत नाही. हळूहळू मोठ्या जेवढ्या सहकारी संस्था होत्या, छोटे काही घरांची वस्ती होती, त्या सर्वांनी एकत्र येऊन कचरा विलगीकरण आणि कचऱ्यावरती प्रक्रिया करायला सुरू केलं. तुम्हाला सांगतो जवळजवळ 3 ते 4 महिन्यामध्येच आमचा जो काय 350 टन आम्ही उचलायचो कचरा तो 250 टनावरती आला. कारण 100 टन हा सोसायट्या करायला लागल्या, आम्हाला तो उचलण्याचीच गरज पडली नाही, आम्ही फक्त सुका कचरा उचलायचो. त्याचेसुद्धा आम्ही वेगवेगळे केंद्र केले, तिथे येऊन लोक तो सुका कचरा घेऊन जायचे, त्याचंसुद्धा आम्हाला खर्च होत नव्हता किंवा अनेक ठिकाणी तर आम्हाला उत्पन्न मिळायला लागलं. हे केल्यानंतर बरोबर 1 वर्षांनी आम्ही आधारवाडीचं डम्पिंग बंद केलं. आधारवाडीचं डम्पिंग बंद केल्यानंतर अक्षरशः म्हणजे तिथल्या नागरिकांच्या आता अतिशीत आहेत, म्हणजे जो आनंदोत्सव लोकांनी साजरा केला, म्हणजे अक्षरशः लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. त्यांना असं वाटलं नव्हतं की आपल्या आयुष्यामध्ये ही कधी आधारवाडीचं हा डोंगर कधी हटेल. आता डोंगर हटायला देखील हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि ती एक मोठी लोकसहभागाची चळवळ जी झाली त्याच्यामुळे आज कल्याण डोंबिवलीमध्ये, तसा कल्याण डोंबिवली सर्वात जास्त घनता असलेलं शहर आहे आणि तिथे एवढं मॅनेजमेंट करणं हे फार अवघड आहे. पण तरी देखील आता ओला कचरा सुका कचरा ही जी आम्ही कोविडमध्ये जी सुरुवात केली त्याची इतकी ती सवय लोकांना रुजली आहे की आता तो एक मोठा यक्ष प्रश्न हा लोकसहभागातून आम्ही सोडू शकलो. यानंतर जेव्हा कोविड आला, आपल्याला माहिती आहे की जगावरचंच म्हणजे फक्त आपल्या देशावरतीच नाही तर जगावरती या शतकातलं सर्वात मोठं संकट जर कुठलं असेल तर करोना किंवा कोविड ज्या वेळेला सुरू झाला, कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये फक्त 2 आमच्याकडे रुग्णालय, 160 बेड फक्त, म्हणजे 80 बेडचे 2 रुग्णालय, ना ICU, ना ऑक्सिजनची लाईन, ना डॉक्टर्स, म्हणजे थोडक्यात जे 2-4 डॉक्टर असतील तेवढेच डॉक्टर्स. आमच्याकडे ना पॅथॉलॉजी लॅब, टेस्टिंग करायला काहीच नाही. आता इतका मोठा प्रश्न होता की आता एवढ्या मोठ्या संख्येने जे रुग्ण येतील त्यांची ट्रीटमेंट करायची कशी. आमच्या सर्व अधिकाऱ्यांना मी म्हटलं की इथे कोणत्या संघटना आहेत, आपल्याला या सर्वांना विश्वासात घ्यावं लागेल. आपण महापालिका म्हणून तुम्ही आणि मी 7,000 कर्मचारी मिळून आणि सर्व नगरसेवक 120 मिळून आपण हे करू शकत नाही. मग आम्ही सर्व IMA कल्याण डोंबिवली, सर्व होमिओपॅथीची संघटना असेल, आयुर्वेदिक संघटना, या सर्वांना आम्ही बोलवलं, उनानी संघटना, आणि यांना मी एकच सांगितलं की हा अज्ञात शत्रू आहे, या अज्ञात शत्रूविरुद्ध लढाई मी एकटा किंवा माझे कर्मचारी लढू शकत नाही, मला तुमची सर्वांची साथ लागणार आहे. आणि हे देशावरती आलेलं संकट आहे, आपल्या शहरावरती आलेलं संकट आहे. तुम्ही जेव्हा डॉक्टर झालात, तुम्ही जी शपथ घेतली आहे त्याचं आज स्मरण करून बघा. आजचाच दिवस तो आहे की ज्याच्यासाठी आपण ती शपथ घेतली आहे. आणि म्हणून आपण डॉक्टरांची आर्मी आपण स्थापन करू. आणि आम्ही त्यावेळेला कल्याण डोंबिवली डॉक्टर्स आर्मी स्थापन केली. तर ही डॉक्टर आर्मी स्थापन केली तेव्हा सुरुवातीला फक्त 15 डॉक्टर त्याच्यामध्ये आले. आम्ही पुन्हा चिंतेत की आता कसं व्हायचं. पण आमचे कल्याणचे त्यावेळचे IMAचे डॉक्टर प्रशांत पाटील, डोंबिवलीचे मंगेश पाटे आणि अनेक उत्साही, विशेषतः प्रशांत पाटील यांनी फार मोठा लीड घेतला. आणि बघता बघता 10 दिवसामध्ये 250 डॉक्टर त्या कल्याण डोंबिवली डॉक्टर्स आर्मीमध्ये स्थापन झाले. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आर्मीने केलं काय. तर सुरुवातीला OPD क्लिनिक्स, फिवर क्लिनिक्स हे चालवायला सुद्धा आमच्याकडे मॅनपॉवर नव्हती. तर हे सर्व क्लिनिक्स आमच्या ह्या डॉक्टरांनी चालवले.
नंतर आमचे 2 हॉस्पिटल सोडून आमच्याकडे दुसरी व्यवस्था नसल्यामुळे आम्ही असा विचार केला की पुन्हा कोलॅबोरेटिव्ह गव्हर्नन्स म्हणजे सहयोगी शासनचा आम्ही विचार केला की 3 मोठे प्रायव्हेट हॉस्पिटल ज्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं होतं असे हॉस्पिटल्सला आम्ही ॲप्रोच झालो. त्यांना म्हटलं तुमचे हॉस्पिटल आम्हाला सुपूर्द करा, महापालिका म्हणून मी ते हॉस्पिटल चालवेल. त्यांना कन्व्हिन्स करायला फार आम्हाला म्हणजे देश सेवा आहे ते खूप खूप मोठ्या गोष्टी सांगून त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं. त्यांनी पण फार मोठ्या मनाने 3 हॉस्पिटल आम्हाला सुपूर्द केले. मग नर्सेस वॉर्डबाय पळून जाण्याची प्रकार घडायला लागले. मग पुन्हा सायकोलॉजिस्ट वगैरे यांच्या मदतीने आम्ही त्यांना या कामासाठी प्रेरित केलं. आता हे हॉस्पिटल चालवणार कोण? पुन्हा आमच्या डॉक्टर आर्मीचे जेवढे स्पेशालिस्ट होते, ENT सर्जन्स असतील, MBBS डॉक्टर्स, ते म्हटले तुम्ही चिंता करू नका, हे हॉस्पिटल आम्ही चालवतो. अक्षरशः कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोण जाणार, 6 वाजता कोण जाणार, रात्री कोण जाणार, ड्युटी कोणाची असणार, हे सुद्धा महापालिकेला करावं लागलं नाही. हे सर्व डॉक्टर आर्मीने केलं आणि 6 महिने या सर्व डॉक्टरांनी विना मोबदला, एक पैसाही न घेता हे काम केलं. आणि बघता बघता हे जे मोठे मोठे हॉस्पिटल स्थापन करणे होते, आम्ही आता अनेक कोविडचे सेंटर सुरू केले. याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आम्हाला जिमखान्यामध्ये आम्ही कोविड सेंटर स्थापन केलं. जिमखान्याचं तर बास्केटबॉल ग्राउंडमध्ये आम्ही त्याचं ICU म्हणून रूपांतर केलं. म्हणजे त्यावेळेला ते मुंबईतलं सगळ्यात मोठं ICU होतं, मुंबई महापालिकेच्याही सुरुवातीला. आणि जिमखान्याने देखील मोठ्या मनाने ती जागा आम्हाला ती उपलब्ध करून दिली. म्हणजे संकटाच्या काळामध्ये आपण लोकसहभागावरती जो विश्वास ठेवला, या डॉक्टर्स आर्मीने लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू केले. हॅलो डॉक्टरचा उपक्रम सुरू केला. यामध्ये डॉक्टरांनी प्रत्येक ठिकाणी म्हणजे आम्ही असं एक लक्षात आलं की फॅमिली डॉक्टरकडे लोकांचा जास्त कल असतो, फॅमिली डॉक्टरकडे जाण्याचा त्याच्यावरती विश्वास जास्त असतो. म्हणून आम्ही फॅमिली डॉक्टर कोविड फायटर ही संकल्पना आणली. माझ्या शहरामधले काहीतरी 3,500 फॅमिली डॉक्टर्स त्यावेळेला सुरुवातीला ते पण बऱ्याच वेळेला कुलूप लावून निघून जायचे, कारण प्रत्येकाला भीती होती. या सर्वांना आम्ही आमच्या लोकसहभागामध्ये इन्व्हॉल्व केलं आणि फॅमिली डॉक्टर कोविड फायटर संकल्पनेच्या माध्यमातून अर्ली डिटेक्शन, त्यांच्या टेस्ट करणे, प्रत्येक ठिकाणी आम्ही टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिल्यामुळे ते टेस्टिंग लवकर झालं. आणि एकेकाळी मला वाटतं सगळ्यात कमी मृत्यूदर असलेलं एक महापालिका राज्यातील म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका. म्हणजे ज्या वेळेला मला आठवते की इटलीमधले काही चित्र किंवा व्हिडिओज आपल्याकडे यायचे रस्त्यावरती, त्यावेळेला कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्यांना असं वाटायचं की कल्याण डोंबिवलीची परिस्थिती अशी होईल, कारण रिसोर्सेस काही नव्हते. पण जर आपण सर्व घटकांना सोबत घेतलं, सर्व संबंधित घटक एकत्र आले, तर काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण खरं म्हणजे ह्या कोविडच्या लढ्यामध्ये जे आम्हाला मिळालं. आणि याचं हे नाविन्यपूर्ण आम्ही जे उपक्रम हा केला त्याच्याबद्दल देश पातळीवरती त्याची दखल घेतली गेली आणि आम्हाला देश पातळीवरचा पंतप्रधानांचा प्रथम पुरस्कार हा कल्याण डोंबिवली महापालिकेला प्राप्त झाला. या सर्व याच्यातून आपल्याला एक लक्षात येत असेल की बऱ्याच वेळेला सरकारी अधिकारी कर्मचारी कधीकधी आम्हाला म्हणजे माझ्यासहित सगळ्यांना आम्हाला असं वाटतं की आम्ही आता तुम्ही पण सरकारी कर्मचारी होतात, तुम्ही आहात, आपल्याला वाटतं की आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं कोणाला माहीत नसतं, आपण सर्वज्ञ आहोत. बऱ्याच वेळेला आपण त्यामुळे आपल्याला लोकांचे जे सूचना असतात किंवा ते आपल्याला असं वाटतं की नाही हे काय सूचना करतात, परंतु याच्यातून या सूचनेमधून सुद्धा जो लोकसहभाग मिळतो आणि त्यातून जे उपक्रम पुढे येतात ते फार मजेशीर असतात. रायगडला जिल्हाधिकारी असताना एकदा खूप मोठा महिलांचा मोर्चा आला आणि 100-1 महिला असतील त्यांचा मोर्चा, कोळी महिला होत्या. आमचे पोलीस अधीक्षक म्हटले, सर
काय करायचं, फक्त 5 महिला असं रिस्ट्रिक्ट करून फक्त निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे बोलूया का? तर मी म्हटलं अरे त्यांची नक्की काहीतरी प्रश्न असतील, त्याशिवाय इतक्या मोठ्या संख्येने येणार नाहीत. तर असं करा, त्यांना एका मोठ्या हॉलमध्ये बसवा, मी त्यांचं ऐकायला जातो. मी तिथे गेल्यानंतर ते एकदम तावातावाने संतापाने सगळ्या महिला बोलत होत्या. त्या म्हणत होत्या काही तुमच्या अधिकाऱ्यांना काही समजत नाही, काही डोकं नाही. मी म्हटलं अहो आजी झालं का? एक आजी फार हिरिरीने जोरजोराने मांडत होती. म्हटलं आजी मी तुमचं ऐकायला आलो आहे, मला तुम्ही सांगा शांतपणे काय. ते म्हटले साहेब हे सगळे खारपट्ट्यातल्या महिला होत्या. आपल्याला काहींना माहिती असेल की म्हणजे रायगडमध्ये किनारपट्टी आहे मोठी आणि खाडी किनारा पण आहे. तर खाडीचं पाणी शेतीमध्ये येऊ नये म्हणून खारबांध बांधले जातात. मोठे खारबांध असतात, ते खूप मोठे बांध असतात आणि ते पावसामध्ये कधी कधी अतिवृष्टी झाल्यानंतर तो बांध फुटतो, तर त्याला खांड पडणे म्हणतात. खांड पडली आणि मग ती खांड दुरुस्ती परत करतात. बऱ्याच वेळेला ते शेतकरीच करतात पैसे एकत्र करून, आणि ती पुन्हा ती खांड आमच्या जे त्यासाठी वेगळं डिपार्टमेंट आहे, खारबांध विभाग आहे त्यासाठी एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतात प्रत्येक जिल्ह्याला, म्हणजे कोकणातल्या. ते रिपेअर करतात, पुन्हा दुसऱ्या वर्षी ते तुटतात. त्या महिला म्हटले तुमच्या लोकांना काही समजतच नाही. म्हटलं आजी काय केलं पाहिजे? तर त्या मला म्हटल्या साधी गोष्ट आहे, हा जो माती तुम्ही फक्त मातीने बांध करताय, तर ह्या खाडी किनाऱ्याला जे खेकडे असतात म्हटले ते सहजपणे ती माती भुसभुशीत करून टाकतात आणि मोठा पाऊस आला की ती खांड पडते. म्हटलं आजी काय केलं पाहिजे? ते म्हणे याच्यावरती मुरुमाचं आवरण द्या, थोडा मुरुम टाका. मुरुम टाकल्यानंतर खेकड्याला ते भुसभुशीत करायला फार वेळ लागेल. हा बांध जो 1 वर्षाने फुटतो कदाचित 5-7 वर्षांनी फुटेल. तर आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला मी म्हटलं अरे आजी म्हणतायत ते बरोबर आहे. ते म्हणे साहेब असा काही उपक्रम नाही आहे आपला, आपण EGSमध्ये वगैरे हे दुरुस्ती करतो, त्याच्यात फक्त आपण मातीच वापरतो. मग त्यावेळेला एकनाथ डवले साहेब, ते पण शेतकरी कुटुंबातले अधिकारी आहेत, त्यांना मी म्हटलं सर असं एक महिला आजी सांगते आहे, मलाही ते योग्य वाटतं आहे, तर आपल्याला काहीतरी बदल केला पाहिजे. आणि मग तो बदल आम्ही केला, शासनाकडे प्रस्ताव पाठवला. आता मी परवासुद्धा येताना म्हटलं तुमच्यासमोर सांगायचं आहे म्हणून माहिती घेऊन आलं पाहिजे. आता परवा पण मी एक्झिक्युटिव्हला विचारलं, ते म्हटलं सर आता तर पद्धत बदललीच आहे, आपण मुरुमाचं आवरण केल्याशिवाय दुरुस्तीच करत नाही. म्हणजे एक ग्रामीण महिला तिची विद्वत्ता ही किती असते आणि ती जर आपण समजून घेतली तर शासनाच्या उपक्रमामध्ये किती बदल होऊ शकतो. लोकसहभाग ही फार मोठी ताकद आहे. लोकसहभाग ही फक्त आपण काय शासनाच्या उपक्रमासाठी बाहेरून सहभाग घेणं असं नाही आहे. आता आपण बघितलं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण MyGov नावाची एक साईट सुरू केली आहे. त्याच्यामध्ये आपले काही विचार असतील, सजेशन्स असतील, तर पूर्वीसारखं आता राहिलं नाही. म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या तर अधिकारी ऐकतात, कर्मचारी ऐकतात आणि शासनाच्या याच्यामध्ये सर्व कामकाजामध्ये लोकसहभागाशिवाय शासनाची कोणतीही योजना उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही अशी माझी स्पष्ट धारणा आहे. आणि म्हणून सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी लोकसहभाग, लोकांच्या समोर जाऊन ती योजना समजून सांगून त्यांचा सहभाग करून घेणे ही याला प्राथम्यता आता दिली पाहिजे. जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, हे फील्डवरचे अधिकारी आपण समजतो, मग कृषी विभागाचे असतील अधिकारी, अनेक अधिकारी असतात वेगवेगळ्या विभागाचे, यांनीसुद्धा प्रत्येक ठिकाणी लोकांचा सहभाग आपल्याला कसा घेता येईल याच्यासाठी लोकांमध्ये जाऊन, खरं म्हणजे हा जो एक प्रशासनामधला बदल आहे, म्हणजे ब्रिटिश काळातलं प्रशासन आणि आत्ताचं प्रशासन, आता आपलं हे जे प्रशासन आहे आपल्या लोकांसाठी आहे. ब्रिटिशांनी जे प्रशासन केलं ते व्यापार करण्यासाठी त्यांना कसं सोयीस्कर होईल, आपल्यावर कसं नियंत्रण करता येईल, जुलमी राजवट कशी ठेवता येईल, असं प्रशासन निर्माण केलं होतं. आता आपलं प्रशासन तसं असून चालणार नाही. आता आपलं प्रशासन लोकांसाठी, जसं आपण लोकशाहीमध्ये आपण म्हणतो की लोकांनी चालवलेली लोकांसाठी ही चालवलेली चळवळ आहे. आणि म्हणून लोकांनी प्रशासन आणि नागरिक असं वेगळं समजू नये. लोकांनीसुद्धा प्रशासनाचाच आपण एक भाग आहे अशी ज्यावेळेला आपण भावना आपल्यामध्ये असेल त्यावेळेला आपण हिरिरीने सरकारच्या सगळ्या उपक्रमामध्ये आपण भाग घ्याल. आपल्याला आठवत असेल की पूर्वीसुद्धा
इंग्रज राजवटीमध्ये त्या काळी ज्या सामाजिक चळवळी होत्या, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केलेली चळवळ असेल, त्यावेळचे अनेक समाजसुधारक होते की त्यांनी त्यावेळच्या ज्या प्रथा होत्या, सती जाण्याच्या प्रथा असतील, त्याच्यासाठी भांडून कायदे ब्रिटिशांना करायला लावले. स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध कायदे त्यावेळेला कायदे त्यावेळेला झाले. मुलींचं वय लग्नाचं वाढवण्याचे कायदे त्यावेळेला झाले. विधवा पुनर्विवाहाचे कायदे त्यावेळेला झाले. तर हे सर्व लोकांनी चळवळी उभ्या केल्यानंतरच शासनाने ह्या सर्व प्रथा बंद करण्याचे कायदे केले. आत्तासुद्धा म्हणजे जसं मी मगाशी त्या आजीचं उदाहरण दिलं, असं प्रत्येक शासनाची योजना ही सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा माझा ठाम विश्वास आहे की हा नागरिकांना जास्त समजते. कारण ती जी आजी होती ती त्या भागात राहणारी, त्या वातावरणात तिथल्या अडचणी काय आहे, तिथे काय प्रश्न येतात, तिथं ती जगणारी होती. आम्ही फक्त ऑफिसमध्ये बसून योजना निर्माण करतो, परंतु जो नागरिक आहे हा तिथे ॲक्च्युली त्याचं जीवन जगत असतो. आणि म्हणून नागरिकांच्या समस्या समजून घेणे, नागरिकांना सोबत घेणे, हे आपण कोलॅबरेटिव्ह गव्हर्नन्स किंवा ज्याला आपण सहयोगी शासन म्हणतो, याचा खरा उद्देश तेव्हा साध्य होईल की जेव्हा आपण हे करू. लोकसहभागातून अजून एक आपल्याला मी जाता जाता एक उदाहरण देईल, ते म्हणजे पालघरमध्ये कधी आपण गेलात तर एक पाचगाव नावाचं गाव आहे. पाचगाव छोटंसं गाव आहे, पण त्या गावाला आपण जरूर भेट द्या. मी गेलो तेव्हा त्या गावाला जायला रस्ता खूप अडचणीचा होता. नंतर आम्ही तो रस्ता पण केला. पण त्या गावामध्ये आपण जेव्हा प्रवेश कराल विजयजी, त्यावेळेला पूर्ण गावाच्या गल्ल्यांना त्यांनी बांबूने बॅरिकेडिंग केलेलं असतं. रोज बॅरिकेडिंग असतं, तिथे रांगोळी केलेली असते. आणि कुठल्याही तुम्ही घराच्या मागच्या बाजूला जा, तुम्हाला शोषखड्डे, त्याचा अजिबात दुर्गंधी येणार नाही. प्रत्येक घराघरामध्ये स्वच्छतागृह, त्या तिथे मध्यवर्ती गावामध्ये मध्यवर्ती एक समाज मंदिर आहे, त्याची स्वच्छता बघा. तिथल्या शाळेची स्वच्छता बघा. प्रत्येक घराच्या आतमध्ये जाऊन स्वच्छता बघा. म्हणजे लोकसहभागातून सगळे लोक एकत्र येऊन ते ज्या पद्धतीने ते गाव ठेवत आहेत, खरं म्हणजे आदर्श आहे. आणि म्हणून आता लोकसहभागाशिवाय काही उपक्रम असे आहेत की जसं पर्यावरणाचं संवर्धन आहे किंवा नदी संवर्धन आहे. आता आपण बघितलं की मला मगाशी गोदावरी आरती करताना गायधनी म्हणाले की दर महिन्याला एक दिवस, काहीतरी रविवारचा दिवस, गोदावरीची शेवटचा रविवार ते गोदावरी स्वच्छतेच्यासाठी लोकसहभागातून स्वच्छता करतात. किती सुंदर उपक्रम आहे. कारण नदी संवर्धन, तलाव संवर्धन, गावामधले जे तलाव असतात त्याचं संवर्धन हे शासन करू शकत नाही, हे लोकांनीच केलं पाहिजे. एक आमच्याकडे कल्याण डोंबिवलीला एक 90 फुटी रोड, खूप फेमस रोड आहे, 4.5 किलोमीटरचा रस्ता आहे. तो डोंबिवली आणि कल्याणला जोडणारा रस्ता आहे. तर तो रस्ता आहे रेल्वे लाईनच्या बाजूला आणि एक साधारणतः 2.5 किलोमीटरची अशी भिंत त्या रेल्वे लाईनच्या मध्ये आणि त्या रस्त्याच्या मध्ये बांधलेली आहे. तर मला एकदा ते सगळे नागरिक आले, मला म्हटले सर त्या भिंतींच्या आड लोक संध्याकाळी दारू प्यायला बसतात, सिगरेट प्यायला किंवा काही अवैध गोष्टी खूप चालतात, त्या भिंतीवरती खूप घाणघाण काय काय मेसेजेस असतात आणि हे आपल्याला बदललं पाहिजे. तर मी त्यांना सांगितलं की हे तुमचं काम आहे, त्या भागात तुम्ही जे राहतायत सर्व, हे तुमचं काम आहे. आणि मग सगळ्यांनी एकत्र येऊन ती पूर्ण भिंतीला पेंटिंग केलं आणि मग इतकं सुंदर अशी ती भिंत झाली. आणि मग तिथे आम्ही तो रस्ता वन वे करून पहाटे 5 ते सकाळी 8 पर्यंत त्या भागातले सर्व आबाल वृद्ध लहान मुलं सायकली खेळण्यासाठी येतात. आता तिथे कोणीही दारू प्यायला बसू देत नाही, कोणीही तिथे घाण करू देत नाही. का? कारण त्याची स्वच्छता त्या परिसरातल्या नागरिकांनी केली, त्यांना तो अधिकार प्राप्त झाला आहे आणि त्यांना त्याची ओनरशिप झालेली आहे की हे आम्ही केलेलं काम आहे. हेच जर महापालिकेने रंगून एकदा निघून गेले असती, परत तिथे पिचकारा झाल्या असत्या, परत तिथे काहीतरी झालं असतं आणि सगळे फक्त माझ्याकडे तक्रारी घेऊन परत आले असते, आज तो प्रश्न कायमचा मिटला. त्यामुळे हे असे अनेक उपक्रम आहेत, जसे बस स्टँडची स्वच्छता असेल, रेल्वे स्टेशनची स्वच्छता आहे, पब्लिक प्रॉपर्टीचं संरक्षण आहे, हे लोकसहभागाशिवाय होऊच शकत नाही. मला वाटतं आपण आज वसंत व्याख्यानमालेमध्ये हा विषय मांडण्याची संधी दिली आणि
आपण सर्व इथे जसं बेणीसाहेब म्हणाले की इथे उपस्थित विश्वास म्हटलं तसं इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती किमान 1000 व्यक्तींना प्रोत्साहित करण्याची ताकद ठेवणारा आहे. आणि म्हणून आपण इथून गेल्यानंतर लोकसहभागाच्या चळवळीतून आपला परिसर, आपल्या परिसरातील उद्यान असतील, आपल्या परिसरात जे जे आपण करू शकता, आपली सोसायटी असेल, गाव असेल, शहर असेल, ते स्वच्छ करण्यासाठी जे करता येईल ते करा. या मातीमधून शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज हे निर्माण झाले. अशा मातीमध्ये आपण जन्म घेतला आहे आणि अशा मातीमध्ये जन्म घेतल्यानंतर आपल्याकडून मोठं कार्य होण्यासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा मिळो. आज गोदाघाट हा नाशिकच्या सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक एक मोठा वारसा आहे. मला आनंद आहे की इथे आपण सर्व एकत्र आलात, एक पुण्यस्थळी आपण सर्व एकत्र आलेला आहात. तर इथून जाताना आपण सर्वांनी हा मनामध्ये आपण ध्येय किंवा ध्यास निश्चित करावा की लोकसहभागातून जे जे करता येईल, शासन म्हणून फक्त अवलंबून न राहता आपण नागरिक म्हणून लोकसहभागातून जे जे करता येईल ते आपण करूया. त्यातच या वसंत व्याख्यानमालेचं यश राहील असं मला वाटतं. पुन्हा एकदा श्रीकांतजी, बेणीसाहेब, विजयजी संकलेच्या वसंत व्याख्यानमालेचे सर्वच पदाधिकारी, माझं परिचय करून दिला ते विश्वास ठाकूर साहेब, आणि आपण सर्व इतके मोठ्या संख्येने ते उपस्थित राहिलात. आपले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करून माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हरी माऊले. देवळ्याच्या मातीतून, बागलांच्या नगरीतून एक व्यक्तिमत्व इथे आलं आणि जणू काही देव मामलेदार यशवंत महाराजांचीच इच्छा होती आणि गोदावरीची इच्छा होती की परमपूज्य गजानन महाराज गुप्ते समाधीच्या सभागृहात माझ्या विजयने बोलावं. ह्या हृदयाशी त्या हृदयही काय असतं आणि रसिक श्रोते काय डोलत होते की जेणेकरून कल्याणहून आशिष भोईरेंनी इथे यावं. आजच्या व्याख्यानाचं यश काय ते हेच आहे. सर तुम्ही बोलत होतात असं वाटत होतं काही थांबूच नाही, पण बाहेरही रोटरी नाशिक रोडचा त्रिदिवसीय भक्तिधारेचा पहिला कार्यक्रम आज होतो आहे. गोदामाईला तीही आतुरता आहे आणि आपण जे मंत्रमुग्ध जे बोलत होतात, आजचं 17वं म्हणजे सत्ताधारी असल्यानंतर प्रशासनातला सहभाग कसा असतो आणि आपण जर सकारात्मक असलं तर लोकांना सहभाग कसं करून घ्यायचं, असं आजचं व्याख्यान म्हणजे ब्रह्मानंद टाळी लागली. गोदामाई आनंदाने नाचते आहे आणि खरोखरच आज विश्वासजी ठाकूर, विजयजी संकलेच्या आणि संवेदनशील नाशिककर यांच्या सर्वांचे वसंत व्याख्यानमालेच्या वतीने आभार मानतो. आणि तांबे परिवाराने आजचं जे व्याख्यान लक्ष्मणराव सुद्धा स्वर्गीय दरबारातून पाहत असतील आणि ते म्हणत असतील खरोखरच आजचा दिवस अविस्मरणीय झाला. जय हरी माऊली. खरोखरच तुम्ही येताना जे बोललेत की ढग भरून आलेले आहेत, सभागृहात जे होतं ते कीर्तन होतं. सर आपण कीर्तनासारखे बोललात. जय हरी माऊली. धन्यवाद. पुढच्या कार्यक्रमासाठी रसिक श्रोत्यांनी देव मामलेदार पटांगणावर जायचं आहे. इथेच हां कार्यक्रमात बदल झालेला आहे. कार्यक्रम इथेच होईल कारण ही सुद्धा मामलेदारांचीच इच्छा आहे की समाधी सभागृहामध्ये भक्तिधारा व्हावी. जय हरी माऊली. अवघ्या 5 मिनिटामध्ये इथे पुढचा कार्यक्रम सुरू होईल. रसिक श्रोत्यांना विनंती आहे, बाहेर पावसाचं वातावरण असल्यामुळे आपण इथे कार्यक्रम घेतोय.